आलेला आहे। सर्वांनी लवकरात लवकर कार्यक्रम सुरुवात करण्यासाठी यायचं आहे। तर आता उर्वरित कार्यक्रमाकडे वळतो। यापुढील कार्यक्रम आहे सन्मान चिन्ह वाटप। सर्वजण कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहे। असे ग्राह्य धरतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो। पुढील कार्यक्रम आहे सन्मान चिन्ह वाटप। तर सन्मान चिन्ह वाटपासाठी अ वर्गाची मुख्यमंत्री मंजुषा चिंदरकर हिला सन्मान चिन्ह देतील राणे मॅडम। 10वी मुख्यमंत्री मंजुषा चिंदरकर सन्मान चिन्ह देतील राणे मॅडम। 2003 वर्ग मुख्यमंत्री मंजुषा चिंदरकर यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील राणे मॅडम। देण्यात येत आहे 10वी बॅच वर्ग ब मुख्यमंत्री शावियर फर्नांडिस आणि त्यांना सन्मान चिन्ह देतील देसाई मॅडम। त्यानंतरचा सन्मान चिन्ह घेण्यासाठी बोलवतोय 10वी वर्ग तुकडी क मुख्यमंत्री किशोर जाधव आणि सन्मान चिन्ह देतील चव्हाण मॅडम। तीनही विद्यार्थी मुख्यमंत्री होते प्रत्येक तुकडीचे। त्यानंतरचे सन्मान चिन्ह आहे 10वी SSC बॅच 2003 मध्ये प्रथम जे 10 मुलं आले होते त्यांचा सत्कार करणार आहोत आम्ही सन्मान चिन्ह देऊन। प्रथम क्रमांक अभय पंडित सत्कार करतील सरोज देसाई मॅडम। द्वितीय क्रमांक निशा नाईक अनुपस्थित आहे। त्यानंतर तृतीय क्रमांक मेघा पंडित पण अनुपस्थित आहे। त्यानंतरचा सत्कार चौथा क्रमांक आहे रामदास नाईक सन्मान चिन्ह देतील कलावंत मॅडम। रामदास नाईक। त्यानंतर स्वाती गावडे पण अनुपस्थित आहे। त्यानंतर आहे 5वा नंबर वर्षा पंडित सन्मान चिन्ह देतील कलावंत मॅडम वर्षा पंडित। यानंतरचा सन्मान चिन्ह देण्यात येत आहे अमित रेडकर
6वा क्रमांक अमित रेडकर आणि सन्मान चिन्ह देतील स्वार मॅडम. त्यानंतरचा सन्मान चिन्ह घेण्यासाठी आमंत्रित करतो 7वा क्रमांक मंजुषा चिंदरकर आणि सन्मान चिन्ह देतील कोरगावकर सर. मंजुषा चिंदरकर सन्मान चिन्ह देतील कोरगावकर सर. पुढील सन्मान चिन्ह घेण्यासाठी आमंत्रित करतो शंकर ज्ञानेश्वर राहुल 8वा क्रमांक शंकर ज्ञानेश्वर राहुल आणि सन्मान चिन्ह देतील वायजे देसाई सर. यापुढे सन्मान चिन्ह घेण्यासाठी 9वा नंबर आहे दर्शना केणी पण अनुपस्थित आहे वाटतं. त्यानंतर नवनाथ नाईक आपण अनुपस्थित आहे. त्याच्यानंतर सन्मान चिन्ह घेण्यासाठी आमंत्रित करतो दीपावली भोगटे आणि सन्मान चिन्ह देतील महाबळ सर. सन्मान चिन्ह देतील असे 10 प्रथम क्रमांकाचे होते 10 क्रमांक 2003 त्यांचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार केलेला आहे. तिन्ही वर्गाचे मुख्यमंत्री यांचाही सन्मान चिन्ह देऊन सत्कार केलेला आहे. सन्मान चिन्ह वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे. याच्यानंतरचा कार्यक्रम आहे शिक्षकांचे मनोबल, जो मगाशीच घेतला पाहिजे होता पण वेळ जरा जास्त झाला होता, सगळ्यांना भूक लागली होती, त्यामुळे तो कार्यक्रम थोडा पुढे ढकलण्यात आला. तर शिक्षकांचा मनोबल, जिथे विकृती असते तिथे विवाद होतात, जिथे संस्कृती असते तिथे संवाद होतात आणि असेच आपले शिक्षक आपल्याशी संवाद साधण्यासाठी आता आपल्याशी इथून संवाद साधणार आहे. तर सर्वप्रथम मी आमंत्रित करतो शिक्षकांतील आपले पीईचे शिक्षक पावसकर सर यांना की त्यांनी त्यांचं मनोगत आमच्याशी शेअर करावं. पावसकर सर. दिवांदा नगर शिक्षण प्रसारण मंडळ मुंबई संचलित न्यू इंग्लिश स्कूल मडुरा या प्रशालेतील आम्ही बॅचलर 2002 व 2003 मधील जी बॅच आहे त्या बॅचचे सर्व त्या ठिकाणी आजचे त्या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, मित्र आणि मैत्रिणी, व्यासपीठावर सर्व त्या ठिकाणी आमचे त्यावरचे गुरुवर्य प्राचार्य आदरणीय वायजे देसाई सर, पर्यवेक्षक महाबळ सर आणि माझे सर्व त्या ठिकाणी ज्येष्ठ त्यात कनिष्ठ सर्व सहकारी, त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी सर्व माझे बंधू भगिनी, त्याचप्रमाणे बाळू वालावलकर हे सर्व व्यासपीठावर मान्यवर. खरोखरच आजचा दिन अक्षय राहो, अक्षय तृतीय एवढं त्या ठिकाणी आपलं हे एकत्र येण्याने, कारण 140 विद्यार्थी हे तुम्ही आज एकत्र आलेले आहे. त्यामुळे प्रथम एकदम मन भरून घे. कोणत्याही कार्याचं मन किंवा कार्य सार्थक होतं त्यावेळी आपल्याला जो आनंद होतो तो द्विगुणित किंवा वेगळाच असतो. आपण जे त्या ठिकाणी या शाळेचे संस्कार घेतले आणि त्यातून वेगवेगळ्या त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये जाऊन
जी प्रगती केली त्या प्रगतीचा अभिमान असा असावा की ज्यावेळी गुरुपेक्षा शिष्य मोठा होतो त्यावेळी गुरुला जेवढा आनंद होतो तो त्या ठिकाणी कोणत्या ह्याच्यामध्ये मोजता येईल आणि तसं तुम्ही आज करून दाखवला आहे. भविष्यात तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी या आपल्या कोकणच्या भूमीमध्ये यापेक्षाही मोठं त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी कर्तृत्व दिसून येऊ. उदाहरणार्थ आमचा त्यावेळेचा असणारा शालेय मुख्यमंत्री त्यावेळी त्या ठिकाणी माझ्यामध्ये बोलत नव्हता पण आज जे त्या ठिकाणी बोलला ती खरोखरच मुख्यमंत्री किंवा या पुढच्या भविष्य काळामध्ये तो एखादा आता तर सध्या अनेक याच्यामध्ये कार्यरत आहे सामाजिक संस्था राजकीय संस्था इतरही त्या ठिकाणी कार्यरत आहे तर त्याचं जर पुढचं भविष्य आहे एखाद्या आपल्या जिल्ह्यामध्ये आमदार व्हावा किंवा त्या प्रकारे आणखी एखादा मोठं आता त्या ठिकाणी आणखी आपण परत एकाला शुभेच्छा करायचं नाही कारण तुझी टीम विश्राम गावडे म्हणा अंतोन फर्नांडिस म्हणा किंवा त्या ठिकाणी तुमची जी टीम आहे आता त्या ठिकाणी अभय पंडित त्याला माझे मित्राचे आता त्याने मी कॉन्टॅक्ट सांगतो माझे मित्र त्या ठिकाणी संजय नेमाणे म्हणून खोपोलीमध्ये आहे तो खोपोली सांगल्यामुळे ताबडतोब तो आत्ता माझ्याकडे जस्ट आलेला होता. गाडी फिरवत होता शावेरने बघितलं असेल सुद्धा तो गाडी माझीच फिरवत होता. कणकवलीमध्ये पोलिसाचा फोन आला की सर तुमची गाडी चालवत कोण होती तर म्हटलं मी नव्हतो म्हटलं काय झालं म्हटलं तर काय नाही म्हटलं तुम्ही असलं मी शिट्टी वाजवत होतो आणि ती गाडी कोण तुम्ही नसल्यामुळे गाडी का थांबवली नाही मित्र घेऊन म्हटलं काय नाही गाडी सगळं ओके आहे म्हटलं गाडीचं काही त्या ठिकाणी अपूर्ण नाही. तर अशा प्रकारे माझी गाडी जिल्ह्यात ओळखली जाते एवढं त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये माझी ओळख आहे. मी अनेक तुमच्या प्रेमामुळे अनेक त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये सहकार म्हणा शिक्षण म्हणा किंवा युनियन म्हणा यामध्ये अनेक क्षेत्रामध्ये आज त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जिल्हा स्तरावर नव्हे राज्य स्तरावर नव्हे तुमच्या प्रेमामुळे काम केलेलं आहे. तुमचं प्रेम आणि तुमच्या कोणत्याही गोष्टीमध्ये मी तुमच्या सातत्याने पाठीशी राहील. आजही मी तुमच्यासारखा तंदुरुस्त आहे कोणत्याही प्रकारचा मला त्या ठिकाणी आजार नाही ही सुद्धा त्या ठिकाणी ईश्वरी देणगी आहे असं मी त्या ठिकाणी एवढंच त्या ठिकाणी आपण कोणतेही प्रयत्न केले ते प्रयत्न कधीच फुकट जात नाही परंतु कष्टाशिवाय कधीच फळ नसतं. मी सुद्धा एका शेतकऱ्याचा मुलगा अभिमान आहे मला शेतकरी आहे मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या आजी आई वडील आहे मी खरोखर भाग्यवान आहे पण ज्याचे आई वडील आजही आहे कार्यक्रम माझ्या आई वडील होते तो खरोखरच या पृथ्वीचा भाग्यवान असेल त्यातला मी एक भाग्यवान आहे. मात्र आमचं कुटुंब सगळं माझे आई वडील आणि माझं कुटुंब आजही एक आहे लक्षात घ्या. मी जरी इथे एक राहिलो तरी मी त्या ठिकाणी घराकडे जोडले गेलो मी कधीच आई वडिलांना वेगळं असं मानत नाही. लक्षात घ्या आई वडील माझे परमेश्वर लक्षात घे परमेश्वरापेक्षा मोठे त्या ठिकाणी माझे परमेश्वर हे माझे आई वडील आहे. शावेरने सांगितलं आई वडिलांचे प्रथम माना त्यांचे आशीर्वाद हे तुम्हाला त्या ठिकाणी पुढच्या चांगल्या भाग्याकडे येणारे आहे म्हणून त्यांना त्या ठिकाणी कुठेच त्या ठिकाणी कमी पडतो. प्रवीण दवणे सुद्धा त्या ठिकाणी त्यांची आई अशी असताना प्रवीण दवणे लक्षात घ्या त्यांचे उदाहरण देतो ते 8वीत असताना तिथं एकदम फॅक्टरीच्या लुगड्यामध्ये शाळेत झाली पण आईबद्दल त्यांना अभिमान होता. माझी आई आहे लक्षात घ्या तिचा अभिमान पण बाळगला माझी भूमी आहे तिचा आपण अभिमान बाळगला या कोकण भूमीचे सुपुत्र आपण आहोत आणि त्याचा अभिमान गर्वाने प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी सांगितला गेला पाहिजे. लक्षात घ्या एवढी आपली भूमी आहे आणि ही एवढी सुवर्णभूमी इतर माझ्यामध्ये दुनियेत चालू एवढी आपली कोकण ही सुवर्णभूमी या भूमीमध्ये आपण जन्माला आलो याचं आपलं मोठं त्या ठिकाणी आपल्या आईला त्या ठिकाणी परमेश्वरानं तुम्ही कोणतं काम केलं तर प्रत्येक कामामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचे यश लाभेल आणि तशाच प्रकारे तुमच्या आजपर्यंत ही जी काम करण्याची कर्तृत्व करण्याची जी ही पावलं तुमची क्षमता खरोखर आज धन्य झालं. असेच तुम्ही त्या ठिकाणी मोठे व्हा आणि या जिल्ह्याचा या आपल्या महाराष्ट्राचा जो अभिमान तो सार्थ करा आणि यापेक्षाही मोठे व्हा असं या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सर्वांना एक माझ्या सुवर्ण अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. माझ्याबाबत काही त्या ठिकाणी
काही गोष्टी समजल्या गेल्या. मी पहिल्यापासून त्या ठिकाणी घरी बसलो तरी अभिमानी आहे, लक्षात घ्या. मला कधीही त्या ठिकाणी मी सत्याने कायम चाललेलो आहे, लक्षात घ्या. मात्र काही वेळा ज्यावेळी आपण सत्याने वागतो त्यावेळी त्या ठिकाणी पुढे चांगलं झाड असेल आंब्याचं की तुम्ही दगड मारता, बरोबर तुम्ही. तसंच त्या ठिकाणी चांगलं झाड असेल तर कोणता कोण दगड मारणार आहे. ते दगड झेलण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे. एका दगड बसेल तर तो आनंदाने झेलला पाहिजे आणि समर्थपणे तोंड दिलं पाहिजे. आणि असं मी त्या ठिकाणी देव मानणार आहे. देवावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. गणपती म्हणा, बांडेश्वर म्हणा, महालक्ष्मी थापेश्वर म्हणा किंवा दशवृत्ती कोणती माऊली म्हणा, त्या प्रत्येक ठिकाणी माझी मनापासून श्रद्धा आहे. मी प्रत्येकावर प्रेम करतो आणि मी गरीब असो श्रीमंत असो प्रत्येकाला सारखाच त्या ठिकाणी हे करतो. कधी माझ्यामध्ये कोणाला मी हे केलं असं नाही. त्या ठिकाणी एखाद्यावर अन्याय होतो त्यावेळी मी सरळ त्या ठिकाणी उठतो, लक्षात घ्या. त्यावेळी मला मार जरी खावा लागला तरी मी त्या ठिकाणी पाहत नाही. मुख्याला म्हणून काम केलं अजिबात विचार करत नाही. मी सरळ त्या ठिकाणी उतरतो. अशी माझी लहानपणापासून त्या ठिकाणी खाती आहे. मी प्रत्येक मी कॉलेज असताना ते उतर सांगायचं मी त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी आपले तलाठी त्या ठिकाणी जमीन मोजण्यासाठी आलेले होते. मला तो त्या निर्णय योग्य वाटला. त्यावेळी काय करायचं माहिती आहे, तलाठी मोजणी करताना त्या गावामध्ये येऊन काहीतरी कोंबा मारणे, त्या ठिकाणी इतरही काही जे साहित्य बरोबर असणं ते त्या ठिकाणी घेणं आणि काही ना काही गडबड करून जाणं हे मला त्यावेळेस एका पटकन. त्यावेळी मी बीकॉमला होतो 1988 मध्ये. आणि माझे बाबा त्या ठिकाणी मला काय कुठे पाठवायचे नाही. आधी स्वतः पुढे करायचं, कुठेही जायचं नाही, लक्षात सांगायचं. मात्र त्यावेळी मी असं अचानक त्या ह्याला गेलो आणि ते माझे धुरी पण हे होते पंढरीनाथ धुरी. त्याने मला बोलून घेतलं की मला त्या ठिकाणी बाळू म्हणायचे, बाळू असं घडतंय तर तू काय करू शकतो. म्हटलं ठीक आहे, मी येतो म्हणतो त्या ठिकाणी, आपण योग्य आहे तो पर्याय निवडून गेले. तर मी त्या ठिकाणी कोतवाल होते, तलाठी होते. त्यांची जी अगोदरची पार्टी होती, पार्टी झालेली होती. मला थोडा राग आला. तुम्हाला मला ताबडतोब मी त्या ठिकाणी माझी क्षमता होती, आत्ता त्या ठिकाणी मी हॉस्पिटल नेणार, तुमची त्या ठिकाणी ताबडतोब टेस्ट घेणार आणि तुमच्यावर गुन्हा दाखल करणार. एवढं बोलल्यावर कोतवाल माझ्या जवळ आला. असं काय करायचं नाही, कारण ते पिलेले होते, लक्षात घ्या. तुम्हाला ताबडतोब म्हटलं अधिकारी कसे काम करतात असं दाखवू शकतो म्हटलं. तर अशा काही गोष्टी आपल्याला येऊन कराव्या लागतात. शावेरचा त्यावर एकदम चांगल्या प्रकारचा होल्ट आहे, लक्षात घ्या. आणि तो निश्चित त्या ठिकाणी योग्य आमदार झाला, निश्चित त्याला मंत्रीपद मिळेल अशी मी त्या ठिकाणी या आज कोणत्याही बांधेश्वर म्हणा किंवा भूमिका म्हणा या देवादिवशी प्रार्थना करतो. त्याला भविष्यात अशा प्रकारचं मोठं त्या ठिकाणी पद मिळव. शालेय मुख्यमंत्री पद भोगलं तसंच एखाद्या आपल्या जिल्ह्यात एक मोठं पद मिळव, तो आपला मोठा हो. आणि त्याचप्रमाणे आमची सर्व टीम 140 माझ्या भगिनी सर्व आहेत त्या ठिकाणी, मित्र भगिनीच म्हणायचं पाहिजे. कारण या सर्व आमच्या ज्या मित्रमैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा आनंदाचे, सुखाचे आणि सौख्याचे क्षण लाभो. सगळ्यांची नाव घेत नाही. निरामणेकर, पेत्रापणे, चंद्रकला गाडी सर्व माझ्या त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे विद्यार्थी आहेत. भविष्यातही तुमचं कौटुंबिक सुख, इतर तुम्हाला आपल्या सर्व परिवाराचं सुख हे चांगल्या प्रकारचं लाभो अशी ईश्वरची प्रार्थना करतो. पुढे जे काही बोलायचं ते आणखी पुढच्या कार्यक्रमात बोलेलं, पण असंच तुमचं त्या ठिकाणी हे मित्रत्वाचं नातं आणि परिवाराचं नातं दृढींगत हो अशी ईश्वरची प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्वांना शंकर पुरपणा त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. एवढं प्रेम मला वाटतं त्यांनी कोणावर केलं. माझ्याकडे 7 ते 8 वेळा येऊन विद्यार्थी केलेले आहेत. मी काही वेळा भेटलोय नाही, पण मी जरा बऱ्याच ह्याच्यामध्ये वेगळं असल्यामुळे बऱ्याच वेळा उशिरा होतो. रात्री 12 वाजता आलेलो आहे. तर त्या ठिकाणी असं असलं तरी मला सकाळी 10-15 फोन आले, तुम्ही सर या, तुम्ही सर या. पण मला त्या ठिकाणी म्हटलं हा कार्यक्रम शुभेच्छा दिल्याशिवाय मी बाहेर पडणार नाही असं त्या ठिकाणी ठरवून आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा देऊनच या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद पावसकर सर. पावसकर सरांनी आपल्या सुवर्ण शब्दात आपलं मनोमत व्यक्त केलेलं आहे. तसंच आपल्याला काही सल्ले, काही सूचना दिलेल्या आहेत. तसंच शुभेच्छाही भरपूर दिलेल्या आहेत. यानंतरचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी शिक्षकांमधून आमंत्रित करतोय SL देसाई सर यांना. SL देसाई सर. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर तसेच उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींनो, मला थोडंसं म्हणजे जास्त बोलणार नाही, अगदी थोडक्यात तरी 5 मिनिटं बोलणार. जास्त काय सांगणार
नाही, सांगण्यासारखं खूप आहे जीवनामध्ये, सांगण्यासारखं खूप आहे. फक्त आपण पुढे चालत राहायचं हे महत्वाचं आहे. एखादी गोष्ट करायची म्हटल्यानंतर पुढे जात राहा. याचं कारण का सांगतो, तुम्ही आता बरेच तुमची मनोगता बनवून दाखवली विद्यार्थी. मी 10वी नापास, मी 12वी नापास, मी इथपर्यंत मला शिक्षण झालं, हा कमीपणा नव्हे. याच्यामध्ये एक आपल्याकडे ताकद असते. इथं मला इंग्रजी शिकवणे माझी लिखायचं, गणित शिकवणे माझे गावडे सर, इथं बरेचसे IAS म्हणजे त्यांचे मिसेस, त्यानंतर राणे मॅडम, बरंच मला काय काय शिकवलेलं आहे. काय काय अनेक अनुभव आपल्याला मिळतात या गोष्टीतून. आणि त्यावेळी आपल्याकडे धाडस असणं हे महत्वाचं आहे आणि आपण पुढे जात राहायचं हे महत्वाचं आहे. 10वीला 2 वेळा नापास, 12वी सायन्सला 4 वेळा नापास आणि तो माणूस MA BA पर्यंत पोहोचला. पण मला त्याचा अभिमान आहे. माझ्या वडिलांनी शाळेमध्ये शिपाई राहून मला पुढेपर्यंत शिक्षण देण्याचं कार्य केलं, म्हणून माझ्या आई वडिलांचा मला खूप अभिमान आहे. तुम्ही फक्त की नाही पुढे चालत राहा. वाळूचे गळे का ते नाही गळे असं म्हटलं जातं. ते जेव्हा आपण स्वतः म्हणून प्रयत्न करतो त्यावेळी ते हे सगळं आपल्याला मिळत जातं. दुसऱ्याने सांगितलं तरी आपण आपलं ध्येय जे आहे ते गाठण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही शिक्षण, मला MSc MA BSc झाली मुलं बघितली त्या तुमच्या त्याच्यामध्ये, मला खूप बरं वाटलं. कारण मी सुद्धा त्या धाडसाने शिक्षण करण्याचा प्रयत्न केला आणि आजपर्यंत इथपर्यंत शिपाई, क्लार्क आणि शिक्षक या पदापर्यंत या संस्थेमुळे बांधकामामुळे पुढे आलो. हे सांगायला मला अभिमान वाटतो आणि हे एवढं सांगण्यासाठी. आणि तुम्ही फक्त पुढे जावा. आणखी एकच प्रसंग सांगतो माझ्या नोकरीच्या काळात महत्व अशी अनुभवातला माझा स्वतःचा घेतलेला अनुभव. 21 किलोमीटर रनिंग मॅरेथॉन स्पर्धा ही आजही भरवली आहे. 21 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा आणि त्यात पहिली सुरुवात झाली त्यावेळी मी त्याच्यामध्ये भाग आणि त्याच्यामध्ये मला 3रा क्रमांक. हा 3रा क्रमांक कसा आला याचं एक आपलं बोंब आहे. वशिलेबाजी किंवा इतर काय नाही. त्या क्रमांकाच्या वेळी स्पर्धा किती होते, फक्त 3, 1, 2, 3 विषय संपला. पण मी तेवढं रनिंग जे होतं ना ते मार्फत ते गौरी किल्ल्यापर्यंत पूर्ण केलं. मी मुलाला हे गोष्ट सांगायला गेलो की तू हे दाखवा, सर्टिफिकेट दाखवा, आहे माझ्याकडे. म्हणून मी तुम्हाला फक्त खूप शुभेच्छा देतो आणि असेच पुढे जावा आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम करा आणि आनंदी राहा. एक अनुभवही सांगितला. तर त्याच्यानंतर मनोगत सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय नाडकर्णी सर यांना. नाडकर्णी सर, तुमचं मनोगत. बालाराम आणि अक्षर प्रसारण मुंबई संचलित न्यू स्कूल मधुरा सन 2002-2003 या 10वी त्या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचा आज सुदिन आणि आजचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया. आपल्याला माहिती असेल की हिंदू धर्मामध्ये 3.5 मुहूर्त पाळले जातात आणि या 3.5 मुहूर्तापैकी अक्षय तृतीया हा 1 दिवसाचा असा शुभ मुहूर्त आहे. शुभ मुहूर्त याचा अर्थ काय, तर त्या दिवसामध्ये आपण कुठलंही जरी शुभ कार्य केलं तरी ते यशस्वी होतं. त्यामुळे या न्यू स्कूल मधुरा या प्रशालेच्या 2002-03 च्या बॅचने हा जो आजचा दिवस स्नेह मेळाव्यासाठी योजला, खरोखरच तो सुदिन आहे असं म्हणता येईल. आपल्याला माहिती असेल की आपल्या हिंदू धर्मामध्ये पुष्कळांना महत्व दिलेलं आहे. आपल्याला हे माहित असेल गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपले आई वडील आपले गुरु असतात. बाळपण असं शिक्षण आपले आई वडील आपल्याला देतात.
त्यानंतर शिक्षक येतात. प्राथमिक शाळेमध्ये आपण जातो. प्राथमिक शाळेमध्ये शिक्षणाचे धडे आपल्याला दिले जातात. प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षण सुरू होतं. माध्यमिक शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षण सुरू होतं. 10वी बॅचचे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी जे आपले मनोगत सांगितलं किंवा आपली ओळख सांगत असताना असं दिसून आलं की हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी उच्च विद्याभूषित आहेत आणि हाच त्यांच्या गुरूंना सार्थ ठरणारा असा अभिमान आहे. आयुष्यात पुष्कळ मिळवायचं असतं आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुष्कळ उज्ज्वल यश संपादन कराल अशी मला खात्री आहे. जाता जाता फक्त एक वेगळं वातावरण, संगीताचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून एक गीत सादर करतो आणि आपली रडाल. माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, व्यथासो आनंद सुदे, व्यथासो आनंद सुदे, प्रकाश किंवा तिमिर सुदे, प्रकाश किंवा तिमिर सुदे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज गाणे गाणे, माझं जीवन गाणे गाणे. कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो गीत झऱ्यातून, वंशवनाच्या कधी मनातून, वंशवनाच्या कधी मनातून, कधी वाऱ्यातून, कधी वाऱ्यातून, कधी वाऱ्यातून, कधी ताऱ्यातून, जुळता तराणे तराणे, माझे जीवन गाणे गाणे. गावी गाणू माझ्या संगे, गावी गाणू माझ्या संगे, सुरावरी हा जीव तरंगे, सुरावरी हा जीव तरंगे, तुमच्या परी माझ्या सुरातून उतरे प्रेम दिवाणे दिवाणे, माझे जीवन गाणे गाणे. आ आ आ, माझे जीवन गाणे गाणे, प्रथासो आनंद सुदे, प्रकाश किंवा तिमिर सुदे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज गाणे गाणे, माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे. सुंदर अशा आवाजात नाडकर्णी सरांनी गाणं म्हटलेलं आहे. तर यानंतर मनोगतासाठी मी आमंत्रित करतोय स्वार मॅडम यांना. फारसं काही मी बोलणार नाही आहे. नाडकर्णी सरांचा पुढे आवाज आहे, अगदी उत्तम दिसते. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय माझे, मी विद्यार्थी म्हणणार नाही, माझी सगळी मुलं, मला अतिशय आनंद होतोय आज या कार्यक्रमाला येण्याची. माझी खरोखरच एवढा वेळ तरी थांबण्याची परिस्थिती नाही आहे, पण मी पूर्णतः विसरून गेली आहे. माझा एक स्वभाव आहे की ज्या ठिकाणी ज्या कामासाठी मी जाते त्यावेळी मी मागे वळून बघत नाही, जे काय पुढ्यात आहे ते. तसं मी पूर्णतः या ठिकाणी समरस झाले. तुम्ही हा जो कार्यक्रम जसं मी म्हणते ठरवला, हाच तुम्हा सर्वांना आनंद देणारा आहेच, पण मी असं म्हणेन आम्हाला तुम्ही खूप आनंदी केला. काहीतरी आणखी काहीतरी पुढे मला आता काहीतरी तुम्ही म्हटलं मॅडम पुढच्या वर्षी येणार ना, एक मनाकडे वाटलं.
ज्यावेळी ही माझी मुलं मध्ये थोडीशी माझी हे होते, मुलं मला बोलवायला आली, माझ्या घरी आली, मला वाटतं रात्रीच्या 10:30 वाजता आली होती. मी अगदी पूर्णतः त्यांना बघितल्यानंतर मला जो आनंद झाला तो वर्णन करू शकत नाही. खूप आनंद झाला. याही वयामध्ये आमची मुलं आपल्यापर्यंत आहेत याच्यासारखं आणखीन काही भाग्य नाही आहे. कधीही आता वाटलं तर कोणाला जरी फोन झाला तरी पटकन मुलं माझी येतील. एवढी मुलं मला आहेत म्हणजे मी भाग्यवान आहे. बरोबर? एवढी माझी मुलं मला आहेत, मी भाग्यवान आहे. आणि तुम्ही सुद्धा ही मला माझ्यासमोर दिसत आहे ती मला शाळेतल्या ड्रेसातली मुलं दिसत आहे. आता शाळेला मी माझ्या शाळेतला दिसतोय, मला अंतोन दिसतोय, शाळेत ही दिसते आहेत, या सगळ्या मला शाळेतल्या मुली दिसत आहेत. ती मगाशी जाधव भेटली, आपले चिंदरकर, सगळ्या मला शाळेत गेल्यासारखं वाटतं. तुम्हाला काही जणांना खंत वाटली शाळेमध्ये व्हायला हवा होता. मी तर म्हणे आज हा जो कार्यक्रम आपला इथं झाला अगदी फार सुंदर कार्यक्रम झाला. आपण वर्णन सुद्धा करू शकणार, तर प्रत्येक जण आनंदाने व्यवस्थित बसले. तुम्हाला आता एवढंच सांगते मी, मला आता 4 वाजता त्यांना बोली द्यायची होती. मी आटपेल आणि लवकर जाणार या हिशोबात होते. इतर रेंज नाही, मला पण लागत नाही, तरी सुद्धा मी समाधानी आहे. परमेश्वराला काळजी, एवढे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना मला कशाची भीती नाहीये. आपलं काम जर आपण प्रामाणिकपणे जर केलं ना तर आपल्याला कोणीही टाकत नाही. आपलं आलेलं संकट आपोआप दूर होतं. मी या बाईने भरपूर संकट केली आहे, भरपूर. मी तुमच्याकडे आज अक्षय तृतीयेच्या दिवशी वर्णन करू इच्छित नाही, पण भरपूर. पण परमेश्वराने मला साथ दिली. आलेल्या संकटाशी सामना करत करत आपण पुढे गेलं पाहिजे. परमेश्वर कृपेने तुम्हाला मात्र तशी संकट नाही हो, तुमचं सगळं जीवन आनंदी जावो अशी मनापासून ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि हा आपला शरीर म्हटला की पुढे कार्यक्रम होणार. बाळांनो, आम्ही असो नसो पण तुम्ही असे कार्यक्रम दर वर्षाला करा, एकत्र या. तुम्हाला आणखीन आयुष्य, दीर्घायुष्य लाभणार आहे. एक अशा प्रकारे एकत्र आला, एकमेकांची देवाणघेवाण आपली जर विचारांची झाली तर जगायला एक आनंद येतो. हे अनुभवातून सांगते. आणि तुम्ही प्रगती करा. थोडकं काहीतरी बोललं असेल, सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद स्वार मॅडम. यानंतर मनोगत व्यक्त करतील कलावंत मॅडम. आणि कलावंत मॅडमच्या मनोगतापूर्वी अशी इच्छा आहे की एवढा चांगला कार्यक्रम 2003च्या बॅचने, SSCच्या बॅचने आयोजित केलाय, तर त्यांची एक अशी इच्छा आहे की ते जे या कार्यक्रमाच्या व्हावा याच्यासाठी जे सहभागी होते, जसे विश्राम गावडे, शावियर फर्नांडिस, आंतोन फर्नांडिस, गणेश मिस्त्री, मनोज भाई यांनी व्यासपीठावर यायचं आहे. ते अमेय पाटील, शंकर परब यांनी व्यासपीठावर यायचं आहे, त्यांचा सत्कार करणार आहेत. सुप्रिया मेस्त्री, नयन परब, मीरा मयेकर यांनी स्टेजवर यायचं आहे. पावसकर सरांची एक इच्छा आहे की तुम्हाला पुष्पगुच्छ देऊन तुमचं स्वागत करावं द्यावे, असं ते आता जाणार आहे. यानंतरचा आता मनोगत व्यक्त करतील मराठी विषयाची शिक्षिका आमच्या लाडक्या कलावंत मॅडम. बड़े अच्छे लगते हो विश्राम और
विद्यार्थ्यांनी, आमच्या गाडीच्या विद्यार्थ्यांनी सांगितल्यानंतर आम्ही लगेच तयार झालो. आणि त्यानंतर 4 दिवसापूर्वी माझा एक ॲक्सिडेंट झाला. 3 लाख हॉलीबॉलच्या एक्सपर्ट खेळाप्रमाणे उडवले गेले, जे आम्ही शाळेमध्ये खेळत होतो. अगदी शाळा सुटल्यानंतर मस्तपैकी कांबळे सर, मी सर, पावसकर सर, सगळे मुलं जी सांगतील ते सगळे क्रिकेट हे व्हॉलीबॉल खेळत होतो. खूप छान दिवस होते ते. जब भी याद करो भुला ना पाओगे. जब भी कभी हम उन दिनों को भुला नहीं पाएंगे. मुझे याद है 95 में मैं आई से HM पद को छोड़ के मडुरा में आई थी. हालात वैसे तो ठीक नहीं थी, लेकिन इन सब लोगों ने, जो हमारे सब टीचर्स है, सब लोग हैं, इन लोगों ने इतना सहारा दिया, जिसमें ऐसे देसाई सर अभी नहीं है. मेरी बच्ची छोटी थी, प्रतीक्षा 6 साल की थी. मैं आई में मुख्याध्यापिका थी, लेकिन उनके पास मैं बांदा में जब भी मीटिंग को आती, ऐसे तैसे के पास छोड़ के मैं अपने काम के लिए सिंधुदुर्ग पेमेंट लाने के लिए जाती. ये लोग जानते हालात कैसी भी हुई, लेकिन बच्चे बच्चे होते हैं. आज मैं रत्नागिरी आकाशवाणी केंद्र पर काम करती हूँ, अच्छे गाने गाती हूँ, योगा टीचर करके काम करती हूँ, ज्येष्ठ नारी संघ में काम करती हूँ, अनेक शासन के पुरस्कार लेती हूँ. सलाह मुंबई में, मैं मुंबई में काम करती हूँ, तंबाकू यूनियन में मैं काम करती हूँ. मैं कहाँ नहीं करती. ये सब की प्रेरणा आप है. अगर तुम न होते तो हम कभी नहीं होते सर. इसीलिए हम कुछ नहीं तुमको बनाते, हम कुछ नहीं तुमको सिखाते, हम तुमसे सीखते हैं. इतना बड़ा जब ये बच्चे कहने के लिए आए हमारे घर, तो बहुत अच्छा लगा. हम शब्दों को नाही बता सकते, कारण का 20 वर्षानंतर माणसं आपले नास्तिक सगळे आपल्याला विसरून जातात. पण ही मुलं ज्यांना आपण 5-10 वर्ष शिकवतो आणि ती आपल्या घरापर्यंत येऊन, आणि आता स्वामी मॅडमनी सांगितलं, सरांनी सांगितलं, रात्री 10 वाजेपर्यंत त्यांच्या घरी होते, इथं होते, तिथं होते. नवीन चीज गाडी, ज्या मुलांना आम्हाला काय हे सुधारणार का, पाया गेले असं वाटायचं, पण त्या मुलांनी विश्व घडवलं. आज तुम्ही इतक्या चांगल्या क्षेत्रामध्ये आहात की बघितल्यानंतर वाटतं तुमचं पाय घेऊन आम्ही पाणी प्यायला हवं. कारण एवढी मोठी उंचीची मुलं, कितना अच्छा बनाया, हमने नहीं बनाया, तुमने हमें सिखाया. आणि आम्हाला एक एक धडा तुम्ही शिकवत गेला, प्रत्येक ठिकाणी, चांगल्या ठिकाणी, सगळ्याकडे. आता तुम्ही जे जे बोलाल बघा, थोडक्याचं सांगते की विश्राम, शंकर, कृष्णा, अंतू, हे 140 जण एकत्र येणे चेष्टा नाही आहे. घरातली 4 माणसं एकत्र यायला महिना जातो. आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान हे केलं. मगाशी पावसकर रेरे पावसाची तिने खूप छान शेर सांगितलं. पावसकर चाहिए थे ना, बारिश की तरह आ जाती, ते रे पावसा पावसकर सर, असं वाटत होतं. खूप छान सांगितलं तुम्ही. तुमचंच कौतुक आहे, कारण तुमचं कौतुक हे आमचं कौतुक आहे. तुमचं कौतुक हे आमचा पुरस्कार आहे. शासनाचे पुरस्कार मिळाले, एका ठिकाणी पुरस्कार मिळाला 11,000चा होता. मैंने पूछा कितने का है, पैसे है ना. त्याच शाळेतल्या गरीब विद्यार्थ्यांना तुझंच जेवण टाकलं, कारण आता पैशांची गरज नाही आहे. आता कौतुक तुमचं आहे. आम्ही कार्यक्रम करतो, कलापथक करतो, मराठी शोज करतो, समाजसेवा करतो, सतत बिझी ठेवले आम्ही. आम्हाला 1 रुपयाचं औषध आजपर्यंत नाही आहे आम्हाला सांगून सांगते तुम्हाला. आज तरी सांगायचं आहे तुला की त्यानंतर अभय पंडित आणि पंडित सगळे कासातले, असं आमचे पंडित सर म्हणायचे, नाईक सर म्हणायचे, कासातले सर होते, ते सगळे पंडित होते. आणि चिंदारकर, प्रतीक्षा मेहकर. आणि एक सांगायचं राहून गेलं सकाळी की माझ्या मुलीने प्रतीक्षा दत्तात्रय पाटील तिला शुभेच्छा दिल्या त्या. आणि तुमचा आनंद एवढा अवर्णनीय होता की मी तिला विसरूनच गेले. मला मुलगी लक्षातच नाही माझ्या, कारण माझी एवढी सोन्यासारखी सुंदर मुलं आहेत. आणि मगाशी सांगितलं की कोणी कुठल्या गोष्टीवर आहे, कुठल्या गोष्टीवर आहे, केवढा आनंद, अतिशय मन भरून आलं. दुसरी एक छोटीशी आठवण सांगते. माझ्या मुलीचं लग्न ठरलं. मी मुस्लिम, माझा नवरा मराठी, माझी मुलगी मी ब्राह्मणांच्या मुली. कारण जात पात कधीच नाही. आज ईद आहे, बसवेश्वर जयंती है, अक्षय तृतीया, ईद है. मला सगळ्यांनी म्हटलं रमजान ईद को छोड़ के तुम कहाँ जा रहे हो. मेरे बच्चे हैं,
ईद से भी बढ़कर, चांद से भी बढ़कर मेरे ये बच्चे हैं। उनकी ले जाना मेरा बहुत जरूरी है, क्योंकि ये है तो कोई ईद न मनाते नाही, कोई शिव नाही, ये मग प्रतीक्षाने तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर शंकर परब खूप छान त्यांनी मला सांगितलं. सुप्रिया 20-25 वर्षांची भेट, 10वी ते खरं तर ते नंतर पुढच्या वर्षी तुम्ही जे मनात ठेवलं ते की सगळ्यांनी ॲक्टिव्ह राहणं हे गरजेचं आहे. योगा करा, पहाटे 4:30ला उठून आम्ही मंदिर जातो, 4:45ला योगाच्या सेटवर हजर राहतो. 18-19-20 मिरामारला योगाचं शिबिर होतं, कदाचित तुम्ही आला असेल, माहीत नाही मला, पण आमची जजची टीम आली होती. आम्ही 3 दिवस तिकडे सक्रिय होतो. तुम्ही TV ऑनलाईनवर बघितलं पण असेल. सांगण्याचा हेतू हा आहे की सतत ॲक्टिव्ह राहा, सतत सजग राहा, चांगलं काम करा आणि समाजासाठी वेळ द्या, कारण समाजाचं तुम्ही देणं लागता. फक्त स्वतःसाठी नका जाऊ. आज आम्ही 40,000 पेन्शन घेतो, पण मुलं जेव्हा सांगायला येतात तेव्हा इतका आनंद असतो, तो शब्दच नसतात. ती शाळी आहे आणि आम्ही त्यांच्याकडे सणावाराला जात होतो, सर्वोपरी प्रयत्न. आणि तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला मी मबळ्याला होते तेव्हा पण मी शिवभूमी शिक्षण संस्था नावाची एक संस्था चालवत होते, ज्याच्यामध्ये DMLT, CMLT, नर्सिंग, बालवाडी अनेक विद्यार्थी. वाजतापर्यंत मी माझी गाडीवर पहाटे 5 ते 6ला जात होते. सगळीकडे गाडीवर मी माझी मुलगी फिरत होतो. काही लोक DMLT, CMLT, नर्सिंग, बालवाडी झाले आहेत. भाग्यश्री कोंभार ही एक चांगली नर्सिंग आहे. सांगण्याचे सुद्धा तुम्ही तुमचा पैसा त्यासाठी खर्च करा, समाजासाठी खर्च करा. आणि ज्यावेळी माझ्या मुलीचं लग्न ठरलं, 12वी पास झाली, 12वी परीक्षा दिली, तिचं लग्न ठरलं. चांगलं स्थळ आगासाहेबांनी आणलं होतं आणि माझ्याकडे पैसे नव्हते. ते लोक पैसेवाले, बिझनेसवाले. तर मला कर्ज पाहिजे होतं, कर्ज मिळत नाही. 2-3 बँक मी माझ्या स्वभावामुळे 2-3 ठिकाणी कर्जात अडकले होते मदत केल्यामुळं. तर मग मला एका चांगल्या माणसाने सांगितलं, तुम्हाला PFचे पैसे मिळतील, 48,000 मिळतील. आणि बरं ठीक आहे, तेवढे तर तेवढे, पण मला सर्टिफिकेट, मला काहीतरी वर्क झाला पाहिजे ना. त्या पैशासाठी मला डॉक्टर सर्टिफिकेट हवं आहे. मला काही नसताना तर कसं काय करू. मग एक रुपेश पाटकर, ते डॉक्टर पाटकर बांधा. आणि मला माहीत नाही, तो माझा विद्यार्थी होता. KV देसाईंच्या काळामध्ये बांद्यात मी जेव्हा शिकवायला होते तेव्हा त्यांच्या वर्गाला एक महिनाभर शिकवायला असतं. तो मला म्हणाला, तुम्ही माझे टीचर आहात. आणि मी म्हणलं, मला सर्टिफिकेट हवं, मला काहीतरी झाल्याचं. काय मॅडम म्हणाला, तुम्हाला काय कसं कधी होणार, मी आहे ना. आणि तुम्हाला सांगते, त्याने मला सर्टिफिकेट लिहून दिलं आणि मला PFचे पैसे त्या पाटकरमुळे मिळाले आणि माझ्या मुलीचं चांगलं लग्न झालं. आज एक उत्कृष्ट बिझनेसमॅन ती आहे. त्या विद्यार्थ्यांचं ऋण मी कसं करू, कुठं करू, माझ्याकडे शब्द नाही आहेत. पण हे सगळं सांगायला मला खूप आवडेल. आणि मी एक पत्रकार आहे. सकाळपासून तुम्ही जे जे बोललात ते सगळ्या याच्यावरती नोट झालेलं आहे. हे तुम्हाला उद्या परवा हे सगळं मिळेल. प्रत्येकाचे शब्द लिहून होते. त्या शब्दात मला कलावंत भेटतो, माझा कलावंत भेटतो. आणि तुम्ही सगळे खूप छान आहे. तुम्हाला हे क्या कहूँ मी की हे जे दिसत आहे इंग्लिश स्कूल मॉडेला, त्या शाळेने आम्हाला खूप काही दिले, छान दिले, सगळे मित्र दिलेत, मुलं दिलीत. मला मुलगा नाही, पण ही मुलं कोणाची आहेत, माझीच आहेत ना. खूप छान आनंदी मिळाला. म्हणजे सगळ्याचा आनंद मी आज भोगते. कलावंत म्हणून 500 शब्दांचं लिहून दिलं की मला मंत्र्यांच्याकडून मला पैसे मिळतात. वाढदिवस शुभेच्छा लिहून द्या, हे लिहून द्या, ते लिहून द्या, मी लिहून त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी मला माझे पैसे मिळतात. प्रश्न पैशांचा नसतो, प्रश्न आनंदाचा असतो, कलावंत असतो, लिखाणाचा असतो. आणि हे सगळे तुम्ही खूप छान केले. आणि अमेय पाटील, तो म्हणाला मला शिकवायच्या, शाळा सुटल्यानंतर ते जाता म्हणाला महादेव पाटकर, त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो तिकडे. म्हणजे सांगायचं हे तुका विद्यार्थ्यांना भेटायला आवडतं. खूप खूप छान होतं. आणि हे तुमचं सगळ्यांचं यश आमच्या सगळ्या शिक्षकांच्या, माझ्या परिस्थितीच्या काळामुळे सगळ्यांनी मला खूप मदत केली. आज माझे जावई मोठे उद्योगपती आहेत, गोव्यामध्ये चांगला बिझनेस करतात, शोरूम आहे, फॅक्टरी आहे, गोडाऊन आहे, आज सगळं काही आहे. आणि आज सांगितलं, अरे हीच एवढं दुकान सोडून तुम्ही कशा काय जात नाही. विद्यार्थी आहे, खूप छान आनंद येतो. आणि या सगळ्यांच्यामुळं मी एकच तुम्हाला सांगते, क्या खूप लगते हो, बड़े सुंदर दिखते हो, क्या खूब लगते हो, बड़े सुंदर दिखते हो,
सच्चा लगता है. भाषण जरा लागलं त्याबद्दल क्षमस्व. परत करा. एकत्र या. तुम्ही सगळे एकत्र आलात. शब्द वाढले. त्या शब्दांना कलावंत यांना क्षमा करा. माझे वरिष्ठ वायजे सर आहेत, गावडे सर आहेत, काही शब्द चुकले असतील तर ते माझे, काय आवडलं असेल तर तुमचं धन्यवाद. यानंतर मगाशी सन्मान चिन्ह देताना एक नाव राहून गेलंय, चुकून राहून गेलंय, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि ते सन्मान चिन्ह घेण्यासाठी महादेव पाटकर यांना उपस्थित राहण्याची विनंती करतो. महादेव पाटकर. आणि सत्कार चिन्ह देतील गावडे सर. महादेव पाटकर यांना मगाशच्या लिस्टमध्ये ते चुकून राहून गेलं, त्याबद्दल क्षमा असावी. त्यानंतर आता शिक्षकांची मनोगत चालू असताना बरीच मनोगत झालेली आहे, तर अजून शिक्षकांना आपली मनोगत सांगायची असते, जसे राणे मॅडम, चव्हाण मॅडम, देसाई मॅडम, पाटील सर, गावडे सर, यापैकी येऊ शकता आपण. या कोणी आलं तरी चालेल. व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी, या ठिकाणी हा योग तुमच्या प्रमुखांनी घडवून आणला, त्यामुळे आमच्या सर्व शिक्षकांची भेट झाली. त्याचप्रमाणे या ठिकाणी सगळं विद्यार्थी एकत्र येण्याची सगळ्यांना संधी मिळाली, त्याबद्दल मी त्याला सगळ्यांना प्रथम धन्यवाद देतो. या ठिकाणी सगळ्या शिक्षकांनी तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे. आपलं महत्वाचं म्हणजे आपलं या ठिकाणी याच्यात येण्याचं आपलं आयुष्य हे फार अमूल्य असं आहे. निसर्गानं आपल्याला ही संधी दिलेली आहे आणि हे आयुष्य जीवन आहे. हे जीवन चांगल्या प्रकारे उपभोगता यावं यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर आपली प्रकृती. शीर सलामत तर पगडी 50 असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी प्रत्येकानं आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे. तुम्ही किती पैसा मिळवता, किती उच्च पदावर पोचलात, याच्यापेक्षा आपण किती कष्ट करतो, आपण शारीरिक व्यायाम किती करतो, हे फार महत्वाचं आहे. निसर्गानं आपल्याला काय दिलंय? पाय दिले, गाड्या दिलेल्या नाहीत. आपण पायाचा किती वापर करतो? म्हणजे आपण निसर्गापासून फार दूर गेलो आणि त्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आपण जास्तीत जास्त आपल्या शारीरिक अवयवांचा वापर केला पाहिजे. चाललं पाहिजे, हात हल्ले पाहिजे, पोहण्याचा व्यायाम करा, जिम मध्ये जा, कुठेही जा, या ठिकाणी कुठूनही आपल्या शरीरातून घाम निघाला पाहिजे. जर चांगल्या प्रकारे घाम निघाला तर आपल्याला सगळ्यात महत्वाचा अर्थ तुम्ही बघितलं असेल, सगळे जो तो शुगर साखरेचं कोठार बनलेली आहे. लोक सगळी साखरेचं कोठार, सगळ्यांना शुगर असते. 40-50 ओलांडली की शुगर. हे का होतं? आपण निसर्गापासून दूर गेलेलो आहोत. आपण आपली साखर आहे ती पचवली पाहिजे. जोपर्यंत आपल्या शरीरातून जास्तीत जास्त घाम निघत नाही तोपर्यंत आपल्या शरीरातून ही साखर साठून राहणार. आणि साखर साठून राहिली की किती आपल्याजवळ पैसा असू दे, आपण किती चांगले पदार्थ समोर बघितले तर ते घेऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकानं आपले जास्तीत जास्त कसं कष्ट करता येतील, व्यसनापासून कसं दूर राहता येतील. जेवढं तुम्ही व्यसना बरेच होता तुम्ही बघितलं असेल, सगळीकडे लोक व्यसनाधीन आढळतात, निरनिराळ्या प्रकारची व्यसनं करतात. सद्गुरूंनी म्हटले शरीर साक्षात परमेश्वर. सद्गुरू वामनराव पैंनी म्हटलंय शरीर साक्षात परमेश्वर आहे. मग त्या परमेश्वराला काय नैवेद्य करायचा हे तुम्ही ठरवायचं, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. त्यामुळे आपण
आपल्या शरीराला या सगळ्या व्यसनापासून दूर ठेवायचंय. आता मी बघितलं असेल तर मी कसलंही काही घेत नाही, चहा सुद्धा पित नाही. म्हणजेच कोणत्याही प्रकारचं आपण जर व्यसन केलं नाही तर आपण, आता माझं 70 वर्ष वय आहे, म्हणजे आपण निरोगी का राहू शकतो? शारीरिक कष्ट. मी अजूनही शेतात काम करतो, अजूनही ट्रॅक्टर चालवतो, शेतातली सगळी कामं करतो. मला अजूनही शुगर नाहीये. मी साखर शक्यतो टाळतो. साखर कधी कॉफी घेतली तर ती गुळाची कॉफी घेतो, साखरेची कॉफी घेत नाही. साखर ही पचायला कठीण असते. आता सर्रास साखरेचेच पदार्थ बाजारात मिळतात. मिठाईची दुकानं खूप झाली, पण लोक त्याचा विचार करत नाही आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त साखरेचा वापर केलेला असतो. आपण जर गुळाचे पदार्थ खाल्ले तर ते थोडंसं परिणाम कमी होतो. म्हणून आहारात गुळ ठेवायचा, साखर कमी करायची आणि जेवढं आपल्याला कष्ट करता येईल तेवढे कष्ट करायचे. शहरात राहणारा कष्ट करता येणार नाही, मग त्याने चाललं पाहिजे, जिम मध्ये गेलं पाहिजे, स्विमिंग पूलवर गेलं पाहिजे. तर त्या ठिकाणी आपल्या शरीराला व्यायाम घडणार आणि व्यायाम झाला तरच आपले सगळे इंद्रिय व्यवस्थित राहणार. आता तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या आता ह्या वयात 40शी गाठली नाही तोपर्यंत पोटात ढेरे वाढायला लागले. पोट कधीही सुटायला द्यायचं नाही. आहार संध्याकाळचा कमी करायचा. पोट सुटलं की सगळे आजार सुरू झाले. शुगर पासून सगळे आजार, ब्लड प्रेशर होणार, शुगर होणार, हे सगळे आजार पोट सुटल्यामुळे होतात. जास्त बराचसा जण पोटाचा परिणाम होतो शरीरावर. जी बारीक माणसं असतात ती कायम सडसडीत राहतात बघा. परंतु ज्यांची पोट सुटली ती मर्यादित ठेवा, म्हणजेच रात्रीचा आहार कमी करा. नाहीतर आणि पोट वाढलं की सगळं प्रेशर, शरीर हार्टवर प्रेशर सुरू झालं. लक्षात ठेवा, पोटाचा आकार वाढला की आपल्या हृदयावर त्याचा परिणाम होतो. प्रेशरने जास्त प्रेशर द्यावा लागतो. आणि तेलकट पदार्थ आपण आता सर्रास वडापाव, भाजी ह्या पदार्थावर जास्त तुटून पडतो. पण हे सगळे पदार्थ आपल्याला घातक आहेत. आपल्यापूर्वी, आमच्यापूर्वी लहानपणी अर्धा लिटर ते 1 लिटर तेल आणलं जात होतं आणि ते महिनाभर चालवायचं. आता कॅन येत आहे. आता काय कॅनचा वापर केला जातो. कॅन पण ते जाणार कुठं? शरीर जर तुम्ही कष्ट केले तर तेल पचणार आहे, नाहीतर तेल पोटात चरबीच्या रूपाने साधणार आहे, पोटाचा आकार वाढणार. तेल खाल्लं तर तेल पचत नाही, मग पचलं नाही तर मग ते चरबीत रूपांतर होतं. आपल्या नसामध्ये ते साठवलं जातं, त्यामुळे आपल्याला प्रेशर वाढतो. त्यामुळे हे सगळे पदार्थ जे आहेत त्याच्यावर मर्यादा ठेवा. खायला हरकत नाही, पण ते प्रमाण कमी करा. जेवढं तुम्हाला हे शक्य होईल तेवढं तुम्ही जेवढं चांगले राहणार. कारण सुखी जीवनाची हीच गुरु किल्ली आहे. तर या ठिकाणी प्रत्येकानं आपला आहार चांगला घ्यायचा आहे, परंतु तो मर्यादितच घ्यायचा आहे. आवश्यक असेल तेवढाच घ्यायचा, आवश्यकतेपेक्षा जास्त जेवायचं नाही. 2 घास कमी खा म्हणतात. पोट अर्धवट ठेवलं पाहिजे, पूर्ण तुडुंब भरेपर्यंत कधी जेवायचं नाही. मिळते पदार्थ, खूप चांगले पदार्थ मिळाले तर काही जण काय करतात, तुम्ही बघितले, गोबी असेल तर लोक भरपूर घेतात आणि शेवटी नको जाईल खाता जाईल म्हणून टाकून देतात. तर ते सुरुवातीलाच कंट्रोलमध्ये ठेवा आणि सगळ्यांनी चांगल्या प्रकारे आपला व्यायाम कसा घडेल याच्याकडे लक्ष द्या. जेवढं तुम्ही सुखवस्तू व्हाल तेवढे आजार वाढणार. लक्षात ठेवा, माणूस कष्ट करणारा सुखी असतो, आनंदी असतो. परंतु जी माणसं कष्ट करत नाहीत, सुखवस्तू म्हणजे काही कष्ट न करायचा, खायचं आणि झोपायचं, आजार वाढणार आहे. कारण खाल्लेलं अन्न पचलं पाहिजे आणि पोटासाठी कष्ट केले पाहिजे. आता सगळं फुकट मिळतंय, मोदी सरकार फुकट धान्य देते, त्यामुळे कष्ट करणारे नाही. लोकांनी शेती बंद केली, लोकांनी शेती बंद केली, फुकट मिळते तर कशाला शेती करायची? तर हे सगळे निसर्गाने आपल्याला पोट दिले ते कष्ट करण्यासाठी दिलेले, काम करण्यासाठी दिलेले आहे. आणि आपण आता कामच करत नाही. माणसं आळशी होत चालली, तेवढे आजार जास्त होत चालले. लक्षात ठेवा. आता तुम्ही बघितलं जर हॉस्पिटलमध्ये कितीतरी पेशंट असतात. कारण काय, आता मोठमोठ्या शहरात पेशंटची संख्या वाढली, कारण एक्सरसाइज काहीच नाही, फक्त खाणं असतं आणि ते चमचमीत खाणं खाल्लं तेलकट की आजाराला आमंत्रण. हे सगळे लक्षात ठेवा आणि शिर सलामत तर पगडी 50, तसं तुम्ही तुमचं शरीर निरोगी ठेवा.
जेवढं तुम्ही निरोगी राहाल तेवढं तुम्ही आनंदी राहाल. लक्षात ठेवा, जेवढे कष्ट करणार तेवढे आनंदी राहणार. आपलं जीवन हे कष्टमय असेल तर आपण आनंदी राहतो. आणि जे भरपूर पैसा आहे, आरामात असतात, काहीही काम करत नाहीत, आजारांना बळी पडतात. लक्षात ठेवा, कारण कष्ट नाही तर ते खाल्लेलं पचत नाही, फॅट सगळे शरीरात राहतात आणि आपल्याला आजार वाढतात. आपण आपलं जीवन सुखी करण्यासाठी थोडे कष्ट केले पाहिजेत. आणि कष्ट जो करतो तो बघा आनंदी असतो, त्याला काही आजार नसतात. पण जे काम करत नाही, जे काहीच करत नाही, आता शहरातल्या माणसांनी किमान चाललं पाहिजे, जिम मध्ये गेलं पाहिजे, काहीतरी करून एक्सरसाइज कसा होईल, घरच्या घरी एक्सरसाइज करायचं, योगा करायची आणि आपलं शरीर, आपलं जीवन सुखी करायचंय. पैसा म्हणजे सुख नव्हे. खूप पैसा असला म्हणून माणूस सुखी होतो असं नाही, लक्षात ठेवा. परंतु पैसा पाहिजे, पण तो पैसा असला तरी कष्ट केले पाहिजे आणि जे कष्ट करणार ते आनंदी आणि सुखी राहणार. लक्षात ठेवा, आपण निसर्गापासून शक्यतो दूर जायचं नाही. आपले कष्ट आपण करत राहिलं तर सगळ्यांचं आरोग्य चांगलं. सगळ्यात महत्वाचं काय असेल तर आरोग्य महत्वाचं. लक्षात ठेवा, कारण पैसा खूप आहे, काय आजारी असतो, काय उपयोग पैशाचा. पैसा कमी असला तरी चालेल, पण आपण आनंदी राहिलं पाहिजे, आरोग्य आपलं चांगलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. जास्तीत जास्त चांगलं आरोग्य जेवायचं. आपल्या जे आई वडिलांनी तुम्हाला या जगात आणलंय त्यांची सेवा करायला मात्र विसरू नका. आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांनी तुम्हाला वाढवण्यासाठी खूप कष्ट केले. तुम्हाला अनुभव असेल, आपण एखाद्या लहान मुलाला मोठा करतो त्यावेळी किती कष्ट पडतात याची जाणीव असेल. तेवढे कष्ट, त्याच्याविषयी जास्त कष्ट त्यांनी केलेले आहेत. त्यामुळे त्यांचे ऋण आपण फेडले पाहिजे आणि चांगल्या प्रकारे त्यांना आनंदी, जेवढा आनंदी ठेवता येईल आई वडिलांना तेवढा आनंदी ठेवा, सुखी ठेवा. याच खरा देव आपला आई वडीलच आहे. ज्यांनी देवानं आपल्याला काही दिले नाही म्हणतो आपण, देवानं दिलं सगळं, पण सगळं आई वडीलच देत असतात. आई तुमच्यासाठी अतोनात कष्ट करीत असते जेणेकरून आपली मुलं सुखी व्हावी, हे एकच उद्दिष्ट असतं. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या आई वडिलांना विसरू नका. त्यांची शेवटपर्यंत चांगल्या प्रकारे सेवा करा. ही परमेश्वर सेवा आहे, लक्षात ठेवा. अशा प्रकारे सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. 4 शब्द मी तुमच्यासाठी, तुमच्या सुखी जीवनासाठी बोललो. त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्ही ते आचरणात आणा, तर मी या बोललेल्याचा फायदा आहे आणि तुम्ही सुखी जीवन जगा. एवढं सांगून तुम्ही माझे 2 शब्द पूर्ण. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी जर कोणी शिक्षक येत असतील, अध्यक्षांचे मनोगत होणारच आहे वायजे देसाई सरांचे. त्याच्या अगोदर जर अजून कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं, कोळगावकर सर येत आहेत. सन्माननीय व्यासपीठ मध्ये फक्त 2 वाक्य बोलणार आहे मी. अध्याधिक दिलेलेच आहेत. बऱ्याच जणांनी आपले विचार मांडलेले आहेत. मला विचार मांडण्यापेक्षा हा जो सुयोग घडवून आणतात मुलं, त्याचा फायदा हाच होतो की आज 20 वर्षांनी मुलं भेटत आहेत. म्हणजे मी आज 73 वर्षाचा आहे, मी 50 वर्षाचा झालो. हा एक आनंद आहे. आणि त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट, योगायोगाने काही गोष्टी घडतात. आज चिन्मय कुलकर्णी आला नाही. तो चिन्मय कुलकर्णी या कार्यक्रमाबद्दल मुंबईत एकाशी त्याने बोलला. मुंडले नावाचे विद्यार्थी माझ्या, तो मुंडले विद्यार्थी माझा 50 वर्षापूर्वीचा विद्यार्थी, म्हणजे 50 वर्ष झाली. दुसऱ्या हायस्कूलला मी होतो त्यावेळेस. तर तो विद्यार्थी शिक्षक म्हणून रिटायर झालाय. त्या विद्यार्थ्याने चिन्मयशी फोन नंबर माझा घेतला चिन्मयकडून आणि त्याने मला काल रात्री फोन केला. 50 वर्षांनी माझा एक विद्यार्थी मला ह्या कार्यक्रमामुळे भेटला, हाही मला आनंद आहे. आणि तिसरी गोष्ट मी सांगणार आहे की आता तुम्ही सगळे शिकून पूर्ण झालेले आहे, तुमची मुलं बाळापर्यंत शिकणार आहे. त्यांच्यासाठी उपदेश म्हणून सांगतो मी. तुम्ही कदाचित वाचलं होतं असेल, ही श्रींची इच्छा म्हणून एक पुस्तक आहे ठाणेकर. तो 50% मार्क्स मिळवले होते BSc, बेळगावची व्यक्ती. पुढे काय करू, शिक्षण पुढे करताच येणार नाही असं त्याला समज केला घरातल्या मंडळी. पण त्याने धाडस केलं, मुंबईला गेला. एक त्याने लॅब घेतल्या. मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये लॅब चालतात, त्याच्यापेक्षा परदेशात चालतात. अमेरिकेला गेले, तिथं लॅब घेतले. लॅब खूप चालतात तिथं.
आणि त्या लॅब चालवून त्याने भरपूर मोठा पैसेवाला झाला तो. आणि आज तो त्या अमेरिकेमध्ये खासदार म्हणून झालेला आहे. 50% मार्क घेतलेला BSc मध्ये. म्हणजे कोणी जर आपल्या गुणांवरून जर आपल्याला कमी लेखत असेल, तुमच्यापैकी तुमचा पुढे कोणी असेल तर त्याला हे तुम्ही ही स्त्रींची इच्छा वाचायला द्या. म्हणजे त्याच्यावरनं आपल्याला कळेल की माणूस मोठा व्हायचा असला तर कसाही होऊ शकतो, प्रयत्न त्याने केले पाहिजे. हे 2 शब्द सांगण्यासाठी मी इथं आलेले आहे. हे 2 शब्द म्हणजे पूर्ण. गावडे सर आपलं मनोगत तसं नाहीच म्हणतायत, पण तरी पण करतील. आदरणीय वाईस माझे सर्व सहकारी आणि आमच्यासाठी तुम्ही अजूनही विद्यार्थीच आहात, तर विद्यार्थी खरं म्हणजे हा गेट टुगेदरचा कार्यक्रम घडून आणणं फार अवघड काम होतं. पण तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन हे अवघड काम घडून आणलं. तुम्ही एकत्र आला, आम्हालाही एकत्र आणलं. तुम्ही एकत्र आला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आम्हाला एकत्र आणलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मगाशी म्हटल्याप्रमाणे आमच्यासाठी तुम्ही सदैव विद्यार्थी, पण तुमच्या भूमिका बदलत आहेत. शिक्षक म्हणून पाटील सरांनी फार चांगलं उद्बोधन तुमचं केलेलं आहे. तुमच्या भूमिका बदलत आहेत त्याचा म्हणण्याचा अर्थ तुमच्यापैकी बहुतेक जण आता पालकाच्या भूमिकेत आहेत, काही जण जाणार आहेत पालकाच्या भूमिकेत. तुमच्या मुलाबाळांचं तुम्ही चांगल्या प्रकारे संगोपन करा. पुढचा काळ फार संघर्षाचा, स्ट्रगलचा असणार आहे. नुकतीच आपण लोकसंख्येच्या बाबतीत काल परवा पेपरात वाचलं, जगात भारत देश 1 क्रमांकावर आलेला आहे. शाळा ही संस्कार केंद्र दुर्दैवानं होती असं म्हणण्याची वेळ येते. शाळा ही संस्कार केंद्र होती खरी. काय संस्कार झाले काय नाही हे तुम्ही अनुभवला, पण पुढे तुमच्या मुलाबाळासाठी ही संस्कार केंद्र असतीलच असं नाही. काय संस्कार होतील, कसे होतील तेव्हा म्हणजे पेपरातनं किंवा अन्याच्यातनं बघतो ऐकतो त्यावरून जरा सगळं विचित्र वाटायला लागलं. यासाठी तुमच्या आताच्या येणाऱ्या भूमिकेकडे मला बोट दाखवायचं आहे. तुमच्या मुलाबाळांचं चांगलं संगोपन करा. संघर्षाचा काळ येणार आहे किंवा असणार आहे, त्यांना संघर्ष करायला, स्ट्रगल करायला शाळेत शिकवलं जाईल असं मला वाटत नाही. तुम्ही पालकांनी ती भूमिका घेतली. सहज सगळं मिळतो तसं या मुलांना वाटू नये. मिळवायला जे काही मिळतंय ते मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, स्ट्रगल करावा लागतो. याची जाण त्यांना झाली पाहिजे. एवढे एक सांगतो आणि तुमच्या भावी आयुष्यात चांगलं आयुष्य, आरोग्य लाभो. जिथे जिथे काम करता तिथे तुमच्या कामाधंद्यात उत्कर्ष हो.
व्यवसाय असेल तर त्याची प्रगती होऊ दे. मुलाबाळांचं चांगल्या प्रकारे संगोपन करा, सुखी राहा. ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो, चांगलं आयुष्य आरोग्य देवो अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. दिसते ना मी हजेरी घेणार होते पण विद्यार्थीच करतो. एक प्रोग्राम राहिला होता हजेरीचा. तर माननीय या ठिकाणी आमचे मुख्याध्यापक त्याला मी अध्यक्ष केलंय वायजे देसाई सर, ज्येष्ठ शिक्षक गावडे सर, कोरगावकर सर, हे माझे सगळे सहकारी शिक्षक, सहकारी शिक्षिका आहेत माझ्या. आणि जेव्हा हे विद्यार्थी तुमचे म्हणजे पुढारीच म्हणूया त्यांना, आणि एखादं कार्य करताना पुढारी तयार पाहिजे तरच ते कार्य होतं. तसं तुमच्यातले पुढारी कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे. तर ते पुढारी आले होते आणि अचानक त्यांनी फोन केला, मी अमुक सावंतवाडीत आलोय आणि मॅडम तुमचं घर कुठे? आणि म्हटलं अचानक. आणि मग आले, जेव्हा सांगितलं त्यांनी तेव्हा खूप आनंद मला झाला का की माझे सहकारी शिक्षक मला भेटणार. कारण आम्ही जरी तुम्हाला असं वाटत असेल की हे शिक्षक एकमेकाला भेटत असतील, हे आता कोरगावकर सर सावंतवाडीत आहेत, वायजे देसाई सर सावंतवाडीत आहेत, पण आमची सहसा भेट नसतेच. बाजारात कधीतरी दिसलं तर असे आम्ही हात करतो, तुमचं बरं माझं बरं आणि जातो. म्हणजे असे आम्ही एकत्रच येत नाही कधी दिसलो तरी. पण एक त्या निमित्ताने अशी भेट होणार ह्याचा एक आनंद मनामध्ये झाला. आणि ते चेहरे नवीन कसे असतील, कारण खूपच चेहऱ्यांमध्ये फरक पडलेला आहे तुमच्या. खरंच आम्ही तुम्हाला ओळखलं नसतं बाहेर कुठे भेटलात तर. आणि अजूनही पटकन असं नाही ओळखता येणार, इतकं विसरायला झालेलं आहे. कारण आमच्या नजरेसमोर खूप शाळा फिरलो आम्ही. मी तरी भेडशी, मडुरा, डेगवे, बांदा. आणि मला प्रश्न पडतो, कोणीतरी समोर येऊन विचारतो, मॅडम ओळखलं कुठच्या शाळेतला, असं मला प्रश्न पडतो. त्याच्यामुळे शाळा बदलल्यामुळे लक्षात येत नाही आणि गोंधळ होतो. मग कोणीतरी एखादा हेल्मेट काढून दाखवतो चेहरा, आता तरी ओळखलं का. म्हणजे अशी गंमत या ठिकाणी असते. शाळेतली मजा काही वेगळीच असते. तुम्ही म्हणता वायजे सरांचं उदाहरण, तुम्हाला भीती वाटत होती, आम्हाला सुद्धा एवढी भीती वाटायची. तुम्हाला माहिती आहे कापईचं पूल, पाणी ते 8-8 दिवस. आणि नंतर मी राणे मॅडम, देसाई मॅडम, आम्ही तिथून RTO कडून चालत यायचो, कारण गाड्या बंद, तिथून चालत यायचो त्या कापईच्या पुलापर्यंत. आणि तिथून मग होडीतून प्रवास, म्हणजे पंढरीची वारी आमची. आणि एवढं झाल्यानंतर पोचायचो आम्ही 11:15. आणि शाळेत गेल्यानंतर पण आम्हाला धडकी भरायची, कारण काय वायजे सर असा पेपर असे आणि इथे त्यांच्या मास्टर सही करायला जाणार कसं. आणि सर असे रागातच, म्हणजे त्याला राग यायचा ना आमचा, पण करणार काय, रोजचाच प्रॉब्लेम, राहू पण शकत नाही त्या गावात. तर त्यावेळी पण त्यांची भीती आमच्या मनामध्ये अशी असायची. आणि मग सरांना हळूच सर सही करायची होती, मग सर असे ना असे ढकलायचे, म्हणजे करा सगळं. म्हणजे अशी ती एक मनात भीती होती. म्हणजे ती शिस्त खूप आवश्यक आहे. पण आज शिस्त लावणं खूप अवघड झालेलं आहे, कारण पालकांनाच नकोय शिस्त. आता सर म्हणाले, गावडे सर म्हणाले, खूप चांगले सल्ले दिले त्यांनी की काळ कठीण आहे, पुढचा काळ कठीण आहे. आम्ही पेन्शनर आहोत, आम्हाला पेन्शन मिळते, त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. पण तुम्हाला पेन्शन नाही आहे, त्यामुळे पुढे जे काय आहे ते आताच मिळवून ठेवायला पाहिजे तरुणपणे. अशी अवस्था आहे. मग तो किती, तो IT इंजिनियर मिळवते, 2 लाखाचं पॅकेज, 5 लाखाचं, 10 लाखाचं, पण त्याला आताच मिळवायला पाहिजे, पुढे त्याला पेन्शन नाही. त्यामुळे हा कठीण काळ ओळखून तुम्ही पुढे पावलं टाकायचे. आता सगळ्यांचे संसार कसे मर्यादित आहेत, परंतु तरी खर्च खूप आहे, तरी ते पैसे पुरत नाही. 1 आणि 2च मुलं, त्यावेळी 5-5, 6-6 मुलं सुद्धा चालत होतं, परंतु आता तसं चालत नाही. त्यामुळे त्याचं नियोजन करावं लागतं. सरांनी सांगितलं तुम्हाला आरोग्याचं, मी त्या मताशी, त्यांच्या पाटील सरांच्या मताशी 100% सहमत आहे. किंवा जे आपलं शरीर आहे आपल्या हातातच आहे, की आपण ते कंट्रोल केलं पाहिजे. जरी इच्छा झाली तरी त्याच्यावर सरांनी काही सांगितलं, पोटाची उदाहरणं, ते विद्यार्थी पोटावरून हात फिरवत होते आता काही समोर बसले, की आपलं किती पोटं झालंय आता. तर सारखं तुम्ही त्या गाड्यांवर बसल्यामुळे असं होतंय, कारण चालणंच कमी. जरा इथे दूध आणायचं झालं तरी पूर्ण करून जायचं, म्हणजे बघितलेली उदाहरण आहे. चालायलाच नको कोणाला असं आहे. त्यामुळे चालणं खूप महत्वाचं आहे. चालण्याचा व्यायाम सकाळ संध्याकाळ असणं गरजेचं आहे. लेडीजच्या बाबतीत काय होतं, सकाळी डबा करायचा असतो, कामं असतात, पण संध्याकाळच्या वेळी 1 तास फिरायला हरकत नाही. आता मी पण जाते फिरायला,
सकाळचा वेळ कसं होतं, थकवा येतो मग सकाळी फिरून आल्यावर, त्यामुळे संध्याकाळचा वेळ मी चालायला जाते. आताच हा म्हणाला की मॅडम खूप तरुण दिसत आहे, परंतु म्हणजे तेही काही कारण असेल. मी सकाळचं थोडंसं योगासनं करते आणि खाण्यावर माझा कंट्रोल आहे. मात्र रात्री मी एकच चपाती खाते, दुपारी थोडासा भात खाते. म्हणजे तुम्ही ते करा असं मी म्हणत नाही. तुमच्या तरुणपणामुळे तुम्हाला जास्त भूक लागत असेल तर खाल्लं पण पाहिजे, पण ते कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. मांस मच्छी जे आपण अगदी तावून असं हे ताव मारून खातो ते कमी केलं पाहिजे. ह्या सगळ्या सूचना सगळ्या सांगितलेल्या आहेत. सगळ्यांना मी धन्यवाद देते की तुमच्यामुळे हा सुंदर सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि म्हणजे तुम्ही त्या जिद्दीला पेटलात. खूप कठीण आहे, संघटित होणं हे खूप कठीण आहे. इतिहासात तुम्ही शिकलाय, संघटित व्हा, संघटित व्हा. अनेक लोकांचे नेत्यांचे आपण विचार ऐकले, परंतु संघटित होणं खूप कठीण आहे. आणि आमचं सुद्धा सांगते, गॅदरिंग एक व्हायचं होतं, आम्हाला पण 5 वर्ष लागली एकत्र यायला. कॉलेजचं आमचं गॅदरिंग होतं. म्हणजे प्रत्येकाचं काहीतरी कारण असतंच. त्याच्यामुळे आता सुद्धा तुमच्याकडे सगळे विद्यार्थी आलेले नाही, त्यामुळे हे जमवाजमव करणं आणि ते त्याला टिकून राहणं हे कठीण गोष्ट आहे. तरी पण तुम्ही म्हणालात संस्कार दिले, शिकवण दिली, याच्यामुळे आम्ही सगळं हे करू शकलो. ती गोष्ट खरी आहे. आमचं कर्तव्य आम्ही केलं, आता तुमचं कर्तव्य तुम्हाला करायचं आहे. आई वडिलांचं, पावसकर सरांनी सांगितलं, आई वडिलांचे ऋण फिटण्यासारखे नसतात, त्यांनाही सांभाळलं पाहिजे, आपल्या मुलांनाही सांभाळलं पाहिजे. सगळा बॅलन्स ही तारेवरची कसरत आहे. जीवन म्हणजे जीवन जगणं हे कठीण आहे, त्यामुळे ती तारेवरची कसरत ज्याला जमली तो जिंकला. तेव्हा त्या दृष्टीने तुमची पुढची पावलं राहू दे. तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. तुमच्या पुढच्या मुलांच्या भविष्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला सगळ्यांना मी सगळ्यांचे धन्यवाद देतो की हा चांगला कार्यक्रम तुम्ही घडवून आणला. खूप मन प्रसन्न झाला. राणे मॅडम. आदरणीय व्यासपीठ आणि विद्यार्थी. तर आता बऱ्याच जणांचे तुम्ही विचार चांगले चांगले ऐकलेले आहेत आणि शिक्षकांचे वेगवेगळे विचार ऐकलेले आहेत. 2002-2003 त्या अगोदर मी 2000 पासून मी डेगवे हायस्कूलमध्ये गेले. माझ्या सुरुवातीत 4 शाळा झाल्या. सर्वात प्रथम पिकुळे, नंतर मडुरा, परत डेगवे आणि रिटायरमेंटच्या वेळी मडुरा. अशा प्रकारे मी 18 सालामध्ये रिटायर झाले. त्यानंतर आता 20 वर्षांनी आपली गाठभेट परत झाली. शिक्षकांना तुम्ही लगेच ओळखतात, परंतु आम्हाला ती ओळख लागत नाही. आत्ताच मी हॉलमध्ये पाऊल ठेवता क्षणी सर्व ह्या माझ्या विद्यार्थिनी आल्या. काय राणे मॅडम, अजून मला राणे मॅडम याच नावाने परिचित, कोण अजून गावडे मॅडम असं म्हणत नाही. आनंदाची गोष्ट आहे. त्यानंतर अगदी आपुलकीने आले. मला बरं वाटलं, ते आनंद वाटला. किती माझ्याविषयी प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आहे. म्हणजे शाळा म्हटलं काय, कसं ज्ञान, मैत्री, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी ह्या ज्या गोष्टी असतात तशा मला ह्या त्यांच्या ठिकाणी दिसून आल्या. बरं वाटलं सर्व. आणि नंतर मला एकेकांचे चेहरे आठवायला लागले. हा विद्यार्थी होता, हा उदाहरणार्थ मगाशी गाणं म्हटलेला लक्ष्मण, त्याला मी नंतर पटकन ओळखले. अरे मी म्हटलं ओळखले नाही मगाशी तू म्हटलं ते. अशा मुलांना लगेच शिक्षकांची ओळख लागते, पण आम्हाला पटकन तुमच्यात बदल होतो आणि त्याच्यामुळे ओळख चटकन येत नाही. नंतर विचारायला कुठल्या शाळेतल्या का, कुठल्या शाळेत होती असं. आणि अशा प्रकारे फार चांगलं केलं. त्यानंतर आम्ही बोललो, यदाकडे केव्हा तरी मार सुद्धा दिला. ते सुद्धा तुम्ही गोड मानून चांगल्यापैकी हा कार्यक्रम आयोजित केला. 20 वर्षांनी सुद्धा आठवण ठेवून या ठिकाणी चांगल्यापैकी तुम्ही आयोजित हा कार्यक्रम केलेला आहे. बरं वाटलं सर्व एकत्र आलो आपण. 20 वर्षांनी आपल्या गाठीभेटी झाल्या. आमचे शिक्षक वर्ग भेटले, सहकारी शिक्षक वर्ग. त्यानंतर तुमच्यात जे बदल झाले, कोण कोण चांगल्या चांगल्या गोष्टी करतायत, चांगल्या चांगल्या पदावर आहेत आणि चांगले चांगले त्यांच्यामध्ये प्रोग्रेस झालेले आहेत, हे ऐकून समाधान वाटलं. अशी तुमची उत्तरोत्तर काळात भरभराट होऊ दे, चांगल्यापैकी तुमची वाढ चांगल्यापैकी होऊ दे. आणि त्यानंतर शिक्षकांना सुद्धा तुम्ही विसरू नका. अशाच आमच्या आठवणी तुम्ही केव्हा ना केव्हा जागृत करत राहा, हीच मी तुमच्या शुभेच्छा देते. आणि लांबलं तर मी इथं भाषण करत नाही, एवढ्यावरच 2 शब्द सांगून मी माझं हे 2 शब्द आटोपते घेते. धन्यवाद.
सर्व शिक्षकांची मनोगत झालेली आहेत. आता शेवटचं मनोगत अध्यक्षीय मनोगत होईल. तर वायजे देसाई सर यांनी अध्यक्षीय मनोगत मांडावं अशी मी त्यांना विनंती करतो. वायजे देसाई सर. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या विद्यार्थी आजचा हा अक्षय तृतीयेचा दिवस माझ्या जीवनात अक्षयच राहणार आहे. कारण एक गोष्ट तुमच्यापासून मी लपून ठेवलेली आहे आणि ती आज मी उघड करतो आहे. 2002-2003 हे साल माझ्या जीवनातलं शैक्षणिक जीवनातलं कारकिर्दीतलं सुवर्णाक्षराने लिहिलं गेलेलं वर्ष आहे. का? कारण एक आहे, त्याच वर्षी माझ्या शाळेचा प्रशालेचा निकाल 78% लागला होता आणि हा संप्रदायी शाळामध्ये पहिला क्रमांकाचा रिझल्ट ठरला. आमचा सर्वांचा सत्कार केला. 2002-2003 म्हटलं माझ्याकडे काल मुलं आली गाडी घेऊन आणि तुला कुठची बॅच आहे तर 2002-2003 आणि झटकन माझ्या मनामध्ये आलं, अरे इतकीच आपली बॅच ज्याने आपल्याला अक्षर मिळवून दिला माझ्या शैक्षणिक जीवनामध्ये, तीच ही बॅच. मग मी गेलं आजारपणामुळे मी त्यांना बोलून ठेवलं, जमलं तर येईल, जमलं तर येईल, वाट बघू नका. कालपर्यंत माझी प्रकृती तशी तोला मुलाचीच होती, पण आज कोण जाणे माझ्या संजीव देसाईचा फोन आला, सर येणार आहेत का? आणि मला उभारी आली, ठीक आहे येतोच मग काही होत आणि एकदा पण 11-11:30 झाले. पण त्याच्या निमित्ताने आणि बाईंच्या सदिच्छेने मी या ठिकाणी पोहोचलो. जीवनात आम्ही काही मिळवलं नाही. जे काही केलं, जे काही मिळवलं ते तुमच्या मिळालेलं आहे. पूर्वीच मी सांगून ठेवलं त्या मुलांना, आम्ही मोठे नाही झालो, तुम्ही आम्हाला मोठे केला. म्हणून आज जगामध्ये आज लोकांमध्ये आम्ही दिसतो, हे अमुक सर, हे अमुक सर, हे अमुक शिकवला, तमुक शिकवला. सगळेच विद्यार्थी आम्हाला त्यावेळी, मी कधी विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केलेला नाही. फक्त एकच मला काम माहिती होते, येणाऱ्या 100 पोस्ट सुद्धा स्वच्छ करायचं, शक्य होईल नाही. पण मी माझा अट्टहास सोडणार नाही. शनिवार रविवारचे क्लास, दिवाळीचे क्लास, हे माझ्यामुळे म्हणजे मी मनात पुढे एक इच्छा होती, काहीतरी काम करा. आपल्याला एक 6 वर्षाची मुख्याध्यापक मिळालेलं आहे. कदाचित मी त्या विद्यार्थ्यांच्या रोषाला काढून झाले असेल, काय ह्यांना रजा नाही, काय घर नाही, आणि आम्हाला बोलत आहे. त्यामुळे ते सगळे स्वीकारून सुद्धा मनाशी मी काहीतरी मुलांसाठी करायचं. कारण माझं जीवन हे असंच घडलेलं आहे. क्लास घेऊनच मी माझं कॉलेज एज्युकेशन केलेलं आहे. त्यामुळे माझ्या पुढे असणारी ही मुलं, खेड्यातील मुलं, ही माझ्यापेक्षाही गरीब आहेत याची जाणीव मला होती. आणि त्यामुळे जे जे काय मला करता येईल त्याचे मी करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने माझे सहकारी शिक्षकही मला चांगले लागले, त्यांनी मला हातभार दिला आणि हा एक विद्यार्थी त्यावेळी IPS झाले होते आणि 102 विद्यार्थी पास झाले. म्हणजे 3 अंकीमध्ये पहिल्यांदाच हा रिझल्ट मिळाला, त्याच्या 2 अंकी असायचा. तर सांगण्याचं कारण काय, असं कुठेतरी आपण प्रामाणिकपणाने कुठेतरी आपलं ज्यावेळी पण बोलतो, कुठेतरी मनाची विद्यार्थ्यांशी नाळ मिळते, त्यावेळी आपलं यश मिळतं. आज नाही, उद्या मिळेल, उद्या नाही, परवा मिळेल, पण मी सोडणार नाही. हा काही पुढे होऊ दे, प्रसंग किती येऊ दे, संघर्ष, जीवन म्हणजे संघर्ष आहे. मला या मडर हायस्कूलचं नाव मोठं करायचं आहे. वेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही मगाशी तुम्ही पाहिलं जात
की सध्या बडरा शाळेमध्ये आपण सर्व शिक्षकांनी मिळून काय काय आम्ही मिळवलं आहे, चषक मिळवले, हे सगळ्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि सुदैवाने तुम्ही आम्हाला भेटला. कोणी म्हणेल आज तुमची ही फिलॉसॉफी यशस्वी ठरली असती का? तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना त्याचे केस धरून किंवा थापके मारून हे करत होता, आज ते शक्य आहे का? नाही. काळ बदलला आहे, कायदा येऊ घातलाय नवीन. शिक्षकांनी हात लावायचा नाही, पालकांनी सुद्धा हात लावायचा नाही, मग कोणी काय करायचं? त्यामुळे आज शिक्षणाचं अगदी ह्याचं चित्र निराशाने चित्र दिसायला लागलं. त्याचं कारण हे छडी लागे छमछम म्हणतात, ती कुठेतरी लागलीच पाहिजे. अर्थात छडी मारताना सुद्धा शिक्षकांनी विचार केला पाहिजे. काही विद्यार्थी शिक्षक म्हणजे अनुकरण प्रिय असतात. हा कसा वागतो, तो कसा वागतो, हे कधी येतात शाळेत, ते कधी येतात शाळेत, म्हणजे अनुकरण. आपण ज्यावेळी टीच बाय एक्झाम्पल जे काय शिकवायचं ना ते आपल्या उदाहरणाने शिकवायचं. आपलं उदाहरण घालून द्या. मी कसा आहे त्याचं विचारायचं नाही. मी कसा आहे, तुला माझ्या कोण यायचं आहे का? हो, तर चाल माझ्याकडे. मग अशा प्रकारे टीच बाय एक्झाम्पल, आपलंच एक्झाम्पल आपण तयार करायचं. जगात तुम्हाला एक्झाम्पल मिळतीलच ह्याची आज गॅरंटी नाही. कारण आज सगळ्या बाबतीत भ्रष्टाचार नाही, भेसळ झालेली आहे. कुठे तुम्हाला असे आदर्श आणि मिळतील याची शक्यता फार कमीच आहे. आणि म्हणून आपला आदर्श आपणच मुलापुढे घालून द्यायचा. उद्या आज तुमचं वय 35-40 दरम्यान आहे. अजून बरंचसं जीवन तुमच्या पुढे वाढलेलं आहे. ते स्वीकारताना आपल्या पुढे येणारी भावी पिढी जी आपण तयार करणार त्या होणार आहे, ती आपल्याप्रमाणे आपलं अनुकरण करणार आहे. म्हणजे आपलं अनुकरण असं ठेवा, आपलं उदाहरण असं ठेवा. मी भ्रष्टाचार म्हणून तोंडाने बोलायचं नाही. माझ्या घरात सुद्धा तो चालता कामा नाही. ही कुठून भाजी आणली, हे कुठून नाणे आणले, कोणी दिले, कसे दिले, का घेतले तू, इतकी विचारण्याची संधी सुद्धा आपल्याकडे होत पाहिजे. कुठे ते भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर त्याची सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे. मित्र हो, मित्रच म्हणणार तुम्हाला. कारण मुलगा 17 वर्ष 18 वर्ष झाला आणि आपले चप्पल त्याला झालं की समजायचं बाबा तू मोठा आहेस, त्यामुळे मी तुम्हाला मोठाच समजणार, लहान समजणार नाही. जरी तुम्ही 35-40 कडे आलेला असतात, अजूनही म्हणजे तुम्ही अर्ध्या मार्गावर आलेला असं मी म्हणेन. 80-85 आपण ग्रेट करू. अजूनही तुम्हाला उमेद आहे, खचून जाऊ नका. अजून काही तुम्ही मिळालेलं नाही, तुम्हाला मिळालं नसेल तर निराश होऊ नका. जीवन असं आनंदी ठेवा, प्रवाही ठेवा, वाहत ठेवा, गप्प करू नका. जे जे नित्य नव्हे ते मजा हवे. मला जीवनात नवीन नवीन काय मिळेल, अजूनही मला काय पुस्तकं अशी मिळतात ती वाचताना झाले हे मी केलं नाही, अरे रे वाटतं वाईट वाटतं, पण आता गेले सत्याकडे आलं आणखी किती दिवसात जगणार. त्यामुळे कुठेतरी खंत वाटतं हे माझं राहील, हे माझं राहील. पण ते दुःख वाटताना सुद्धा मी मनात दुसरी बाजू बघतो. मी सुद्धा काहीतरी केलेलं आहे, काहीतरी केलेलं आहे. 100% नाही, 10%, 5% ती काहीतरी मी केलेलं आहे की जीवनाच्या अंताला जेव्हा मी शेवटचा श्वास घेईन तर मलाही वाटलं पाहिजे मी काहीतरी केलेलं आहे. मी असाच जगलो नाही, मी काहीतरी केलेलं आहे, कोणासाठी केलेलं आहे. आम्ही जे काय केलं आहे ते तुमच्याच वेगळं. तुम्ही आम्हाला सुदैवाने चांगले भेटलात, योगायोगच आहे. चांगले विद्यार्थी म्हणजे लोखंडाला असतो तो परिस लहान मिळायला पाहिजे, लोखंडी मिळायला पाहिजे तर त्याचं सोनं होणार आहे. लोखंडाचा पत्ता नाही आणि आम्ही नुसतं परिस बोलतोय याला अर्थ नाही. म्हणून तू जीवनाला परिस द्यायचं असेल आपल्यापासून सुरुवात करा. तुमची येणारी भावी पिढी तुम्हाला आदर्शवंत ठेवायची असेल तर तुम्ही आदर्श सुद्धा करा. पुस्तकातले शिवाजी महाराज किंवा आणखी तुमचे संभाजी महाराज हे ठीक आहे, आदर्श ठीक आहे, त्याच्यावर मी बोलणार नाही. पण आपले आदर्श सुद्धा आपण तयार केले पाहिजे. आपण कधी शिवाजी झालो का नाही होणार. आपल्या मुलाला सुद्धा व्यसनापासून दूर मी का नाही ठेवू शकणार. आपल्या आपण सुद्धा हिंमत पाहिजे.
स्वतःचं एक आपलं एक काय म्हणतात ते उदाहरण, सच्च चांगलं उदाहरण असं मुलांकडे करत आपोआपच विद्यार्थी मुलं वागतात आणि आपल्याला अनुसरण करतात. म्हणून ही एक गोष्ट तुम्ही समजा ठेवलेली आहे. आदर्श म्हणून तो भरत बसू नका. तो आदर्श आपल्या कृतीतून, आपल्या विचारातून, आपले विचार चांगले असले की आचार्याने की आपण प्रचार होणार. म्हणून विचार चांगले करा, मग आचार चांगले येतील. चांगले आचार झाले की प्रचाराला जायला नको बाहेर कुठे, आपोआपच प्रचार होणार. म्हणून विचार, आचार, प्रचार ह्याची कुठेतरी सांगड घाला आणि उर्वरित आयुष्य आपल्याला जे घालवायचं आहे ते आदर्शवत असं झालं पाहिजे. उद्या म्हणजे आदर्श तुझ्या अनुकरणी असं झालं पाहिजे, जगाला वाटलं पाहिजे ही कोणती व्यक्ती इथं येऊन गेले, ठसा इथं वाळवंट दिसलेला आहे. ह्या वाळवंटातून कोण गेला त्याचे ठसे जीवनाच्या वाळवंटावर दिसले पाहिजे. इथून एक कोणती माणूस गेला आदर्शवत आणि त्याच्याप्रमाणे आता जाणार आहे. असं ज्यावेळेला वाळवंट जीवनाच्या वाळवंटातून जसे पावलाचे ठसे उपटतील आणि ते तुम्हाला दिसतील त्यावेळी वाटेल पाठीचं लाईक जीवन म्हणजे काय, हे जीवन आहे. असं माझे कोणते पूर्वज, असे कोणते माझे शिक्षक ह्या वाटेने गेले, मला ते मार्गदर्शक आहे, मी त्या वाटेने गेलो पाहिजे. जीवनात काळाच्या मार्गावर असे ठसे उमटले की ती आपोआप ठसे कायम चिरकाल राहतात. मुलांना आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे, कोणतंही काम कमीपणाचं नाही. हे एक महत्वाचं सूत्र पाळावं. मला अगदीच नोकरी मिळाली पाहिजे, मला तंबीच नोकरी मिळाली पाहिजे. आज नोकऱ्यांचं तसं काही भरोसा राहिलेला नाही. आपल्या पिढी पुढे, नवीन भावी पिढी पुढे हेच समज भेटावं, अरे बाबा तू कोणतेही काम नाकारू नकोस. नो वर्क इज बिलो डिग्निटी, महात्मा गांधी म्हणायचे. जसा राष्ट्रपती महत्वाचा आहे तसा फंडिसला महत्वाचा आहे. राष्ट्रपतीने ते काम करायचं, ते काम ते नाही, ते मला जमणार नाही. पडेल ते काम, कोणतेही काम, डावा हात उजवा हात दोन्ही सारखे. तिथं भेदभाव होता कामा नये. कामाच्या बाबतीत मला असंच काम मिळालं पाहिजे, टेबल फॅन खुर्ची हेच मिळालं पाहिजे, तरच मी ते क्लिनिकलचं काम करणार, चपराशीचं काम मी करणार नाही, हे नाही. तेव्हा कोणतेही काम कमी दर्जाचं नाही, तितक्याच मोलाचं तोलाच आहे. आणि म्हणून ती करण्याची इथून तयारी पाहिजे. नुसते बोलून ते होणार नाही. अजूनही मी घरात झाडू मारतो, लक्षात घ्या. कारण आम्ही घरात दोघे जण, त्याच्या पाय म्हणजे कंप पाहता शरीर, त्यावेळेस लक्ष ठेवावा लागतो. सगळी आमची मुलं परदेशी, आम्ही दोघं सावंतवाडी, त्यामुळे तिला मदत करावी लागते. हातात झाडू द्यावा लागतो, नाही तर मिळणार नाही. हे आहे. त्यामुळे अशा प्रकारे म्हणजे कामाचं सुद्धा शेअरिंग झालं पाहिजे. नाही नाही तूच ते केलं पाहिजे. मी अजूनही मिरची कापतो, अजूनही कांदा तिथं डोळ्यात पाणी आलं तर करावंच लागतं. कारण एकदा सहभागित्व स्वीकारलंय ना जीवनात, कोणाला ते आपल्या जीवनात मी आणलं आहे आणि तिचं सहभागित्व मी कबूल केलेलं आहे की मी जिवंत असेल पण आम्ही सहभागित्व आमचं कायम राहील, हे शेअर आमचं कायम राहील. मग ते शेअर करताना कपडे धुताना काय लाज वाटावी नाही. मी फक्त पैसा आणणार, माझी करणार, ते सगळ्यांचं तुबा, हे नाही. कधी कधी ज्यावेळी असे प्रश्न निर्माण होतील त्या प्रश्नाला संयमाने कृतीने उत्तर द्या, तरच तुमचं जीवन हे सुसह्य होईल. जीवनामध्ये सुसंगती राहील, एकसंगती राहील आणि आपले भावी जीवन असं सुखमयाने होईल. यासाठी एक वाक्यता लक्षात ठेवा, सहभागित्व स्वीकारा. तिथं कमीपणा, मोठेपणा किंवा अहमपणा ह्या गोष्टी आहेत ना, त्या घराच्या बाहेर ठेवा. घर चांगलं शांती वाटली पाहिजे. ह्या गोष्टी आपल्या पुढील जीवनात आवश्यक आहे. आज आपलं वय आहे 35-40कडे सळसळचं रक्त आहे, त्यामुळे आपण कंट्रोल करू शकू की नाही शकू. पण तो संयम आहे, अशी एक गोळी आहे. ती जर योग्य वेळी आपण जर गोळी घेतली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रेशर आपल्याला येणार नाही
आणि राहिलेलं जीवन हे आपलं जे सांसारिक जीवन आहे त्याला कुठे आणि फिलॉसॉफी आणून ते पुढचं तुझं जीवन जगतोस कसा जगतोस याची काही गरज नाही. सहभागित्व एकदा स्वीकारला की सगळे प्रश्न सुटतात. आणि म्हणून जीवनामध्ये महत्वाचा नाम कोणता असेल तर सहभागित्व ते तुमच्या उर्वरित आयुष्यात जपा तर तुमचं आयुष्य सुखमय आनंदमय असं जाईल. एवढं बोलून शिक्षकांची मनोगते, अध्यक्षांचं मनोगत झालेलं आहे. ज्यांनी आमच्या डोक्यात खत घातलं अशा शिक्षकांची मनोगत झालेली आहे. पण ज्यांनी आमच्या पोटात दुपारच्या वेळी खत घातलं असे आमचे बाळू काका, त्यांनी आपलं थोडंफार मत मांडावं असे मी त्यांना आग्रह करतो. खरंच म्हणजे सांगायचं की तुमचं प्रेम पाहून जे आहे ते केवळ बाळू काका वाटाणे शेंगदाणे ह्याच्यामध्ये नाही आहे. तर ते एक वाटाणे शेंगदाणे मी तुम्हाला विकत दिले, त्याचा मोबदला मी त्यावेळी घेतला. पण तुमचं प्रेम जे आहे ते प्रेम मला वाटतं की याच्यानंतर असं मिळणं, जसं आता आमच्या गायने म्हटलं गावडे सरांनी, की पुढची जी आता पिढी आहे ना, म्हणजे मी जवळजवळ आता 45 वर्ष तिथे व्यवसाय माझा चालू आहे. पण सर्व मुलांना सांगतो की आताची जी पिढी आहे ना, जस्ट कोरोना नंतरची, ही जवळजवळ 80% फुकट गेली. हा एक माझा अनुभव. कारण बघितलं तर कोणाला सांगावं एखाद्या पालकाला की बुवा तुझा मुलगा हा असा वागतो आहे, तर तो येऊन एक पाडोशीतला एक पालक मला काय म्हणाला, हो बाळकाला तुमचे दिवस गेले, ते आता ऐश करूचे दिवस असेल मुलांचे, तेव्हा त्यांना ऐश करू दे. आम्हाला ऐश करताय तर करू दे बाबा, आम्हाला ऐशचा काय अर्थ कळत नाही. अशी जर मुलं घडत असतील ना तर कुठेतरी आळा बसायला पाहिजे. तुमच्यासारखी मुलं व्हायला पाहिजे अशी खरोखर मी मनोमन म्हणजे सर्व पालकांना विनंती, आपल्यासाठी तुमच्यासाठी मुलं व्हावी. कारण बरीचशी उदाहरणं द्यायला गेलं तर मुलांचा एक अनुभव शिक्षकांपेक्षाही माझ्याकडे जास्त असतो. कारण माझ्या सानिध्यात कसं असतं की समोर असतात ते, त्याच्यामुळे बाह्य वातावरण मुलांचं काय आहे, बाहेर मुलं कशी वागतात ही मला बरोबर कळतं, कारण मी समोरच आहे त्यांच्या. तर उदाहरण द्यायचं झालं म्हणजे आता म्हणजे पालक म्हणजे आता म्हणाले तसे काही माता आहे तिथे म्हणून एक सांगतो की एक मंडळातली एक बाई मला मुलगी म्हणाली झोपत नाही, काय नाही, जेवत नाही, खात नाही, आणि म्हणाली अभ्यासही करत नाही, अभ्यास करत नाही ना, अभ्यासाचा ताण होतो तिथं. तर मी म्हटलं अभ्यासाचा ताण नाही आहे, मुलगी झोपत नाही यालाही कारण वेगळं आहे, आणि मुलगी जेवत नाही यालाही कारण वेगळं आहे. म्हटलं मोबाईल बंद करा. ती खोलीत गेली ना, ती सांगली खोलीत गेली की रात्री बाहेरच पडत नाही, जेवायला सुद्धा येत नाही. जर जेवायला येत नसेल, खोलीमधून बाहेर पडायचं, तर मोबाईल घेऊन ती आतमध्ये काय करते. तसे काही सूचना आम्ही त्या पालकांना केल्या. परत दुसरं एक सांगायचा अनुभव म्हणजे आता एवढी मुलं जी आहेत ना, ह्या मुलांच्या पालकाने एकाने मला कधी येऊन सांगितलं नाही की माझ्या मुलावर लक्ष द्या. आताचे सगळे पालक शिक्षकांच्याही पेक्षा मला येऊन सांगतात की माझ्या मुलीवर लक्ष दे, माझ्या मुलावर लक्ष दे. म्हणजे आजची जी पिढी आहे ना, ही खरोखर 80% जवळ गेलेली आहे. आणि 20% जी मुलं आहेत ना, ती त्यांच्या संगतीत ती बिघडत चालली आहे. आज सर्रास मी सांगतो, दुकान उघडल्यापासून शिव्या तर मुलांच्या पोटात सर्रास आहे, बंद होत नाही. आणि हे शिक्षकांनी आता आमच्या गावड्याचं आपले अजय सर आता सांगितलं तसं, मारायचं नाही, बोलायचं नाही, सगळ्याच बाजूने हे आहेत. म्हणजे त्यांनाही दुःख आहे की आपण मुलं बनवू शकतो. तर त्यांनी जसं सांगितलं तसं मुलं बनवणं ही आता आपलं हे आहे, आपलं काम आहे. त्यामुळे मुलांना शक्यतो मोबाईल, दुसरं एक पालकांना मी काय सांगतो की तुम्ही मुलांना मोबाईल जर दिला तर मुलगा तुमचा मोबाईल जर घरामध्ये जर वापरत असेल तर ठीक आहे, पण तो बाहेर जाऊन जर बोलत असेल, म्हणजे त्याने एक मर्यादा घातली की खळ्याच्या बाहेर जर बोलत असेल ना, तर नक्की त्याच्यावर लक्ष ठेवा. आज 5वी पासून 10वी पर्यंतचे मुलगे जर बघतो ना, तर वातावरण सगळं बिघडत चाललेलं आहे. हा एक माझा अनुभव. म्हणून सांगतो की तुम्ही 2003ची जी बॅच होती ना आणि आताची बॅच जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यात आपली जबाबदारी आहे की मुलांना चांगले आदर्श करणं आणि तुमच्यासारखे व्हावे. खरोखर मी परमेश्वर आता कासाची मुलं कशी
यायची मला माहिती आहे, सायकल सुद्धा नव्हती त्याच्यामध्ये. किती रेखातली मुलं यायची, पार्टनर्सची मुलं, किती लांबून लांबून खरोखर मुलं यायची. आणि ते आता खरोखर मुलांना एवढं पोषक आहार मिळतो, दुपारी पोटभर जेवायला मिळतं. पण त्यावेळी तुम्हाला वाटाणे खायला सुद्धा आठाणे नव्हते. पण तरी सुद्धा आताची जी पिढी आहे ना ती पूर्णपणे खराब होत चालली. आणि त्याचं एक दुःख मी समोर असल्यामुळे मलाही होतं की आपली मुलं, आपल्या शाळेतले विद्यार्थी खरोखर तुमच्यासाठी माझ्यासारख्याला इथं बसवला ना, खरोखर माझं एवढी भाग्यता माझी नाही, पण तुम्ही प्रेमाने बसवलं. ते प्रेम जे आहे ना ते प्रेम याने म्हणजे पैशाने मोजता येतं. प्रेम म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळं आहे. म्हणून खरोखर तुमच्या मुलावर लक्ष द्या आणि असे पुढे पुढचा तुमचा जो कार्यक्रम आहे तसा पुढच्या 2003चे करू दे, 4-5च्या करू दे आणि पुढे पुढे वाढत जाऊ दे. म्हणजे काय असतं की पुढच्या पिढीला ते कळेल असा एक आदर्श तुम्ही 2003च्या बॅचने घालून दिला ना, खरोखर तुमचा सर्वांना मी अभिवादन करतो. धन्यवाद बाळूकाका. शिक्षकांच्या मनोगताबरोबर बाळूकाकांचंही मनोगत झालेलं आहे, अध्यक्षांचं भाषणही झालेलं आहे. तर आता एक आपल्याला शिकवत असणारे शिक्षक 5वी ते 10वी पर्यंत यांचा सत्कार समारंभ आज झालेला आहे, आदरातिथ्य झालेला आहे. विद्यार्थ्यांनी काही हे भेटलेले आहे, सन्मान चिन्ह भेटलेले आहे. पण आपल्यातील काही शिक्षक होते आपल्याला जे शिकवत होते, पण ते जे आज या जगात नाही आहे, तर त्यांची आठवण म्हणून आपण त्यांना एक 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली वाहूया असा आमचं कार्यक्रमामध्ये ठरलं होतं. त्याप्रमाणे आपल्याला इंग्रजी विषयाचे शिक्षक 10वी कला शिकवायचे लक्ष्मण गुंडू कुंभार हे काल एक्सपायर झालेले आहेत थोडक्यात. त्यानंतर PB माने सहशिक्षक, त्यानंतर बोंद्रे सर सहशिक्षक, राहुल सर जे विज्ञान शिकवायचे आणि गुंडू कांबळे शिपाई, ही अशी 5 नावं आहेत जे आता आपल्यासोबत नाही. ते जर आज या जगात असते तर त्यांनीही या कार्यक्रमाची शोभा वाढवली असती आणि या कार्यक्रमाला उपस्थित नक्कीच राहिले असते आणि या कार्यक्रमाचा आनंदही त्यांनी घेतला असता. पण काळाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही असं म्हणतात त्याप्रमाणे. तर आपण सर्वांनी मिळून त्यांची एक आठवण म्हणून आपल्याला ते शिक्षक होते उभं राहायचंय 2 मिनिटं. परेड विश्राम. तर श्रद्धांजलीचा कार्यक्रमही पार पडलेला आहे. तर आता शेवटचा कार्यक्रम पूर्णपणे संपन्न झालेला आहे. आपला गेट टुगेदरचा हा 2003 SSC बॅचचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. आता वेळ आहे की आभार प्रदर्शनाची. आणि आभार प्रदर्शनासाठी ऍक्च्युली दीपा गावडे आभार प्रदर्शन करणार होती, पण तिला मुंबईला अर्जंट जायचं होतं त्यामुळे ती निघून गेलेली आहे. तर ते पण काम आता माझ्यावरच येऊन पडलेलं आहे. त्यामुळे मी तशी काही तयारी केलेली नाही होती सूत्रसंचालनाची, तरी पण थोडक्या मोठ्या शब्दात सूत्रसंचालन केलं. तर आता आभार प्रदर्शनामध्ये काळ जात राहतो पण काळजात राहतो, काळ जात राहतो पण काळजात राहतो, तोच खरा शब्द. मान्यवरांचे हे शब्द कायम आमच्या काळजात राहतील. आमच्या शिक्षकांचे जे शब्द आहेत जे त्यांनी मनोगत व्यक्त केली ती कायम आमच्या काळजात राहतील अशी मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आशा व्यक्त करतो. इथे काही नाती नावापुरती जरी असली तरी काही नात्यांचं हे एक नाव असतं. काही नाती जरी नावापुरती असली तरी काही नात्यांचं हे एक नाव असतं. आपल्या माणसाचे आभार आपणच मानायचे नसतात, कारण त्यांचं हृदयातच एक आपल्या गाव असतं. आभार व्यक्त करायला शब्द ना आम्हा सुचले, व्यक्त करावया स्नेह आम्ही शब्द काही वेचले. याच आमच्या भावना आणि शब्द आमच्या मनाचे, याच आमच्या भावना आणि शब्द आमच्या मनाचे, साठवलेल्या आठवणींचे आणि आठवलेल्या क्षणांचे. ऋणानुबंधांच्या आशात आपल्या टिकून राहाव्या गाठी, ऋणानुबंधांच्या आपल्या आशात टिकून राहाव्या गाठी.
आपल्या मित्रमैत्रिणींच्या म्हणा किंवा शिक्षकांच्या म्हणा, इतर सहकारी आहेत, शिक्षक इतर कर्मचारी आहेत, यांच्या ऋणानुबंधांच्या अशाच आपल्या टिकून राहाव्या गाठी निरोप घेऊ काही क्षणातच. समारंभाची सांगता होत आलेली आहे, त्यामुळे निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी. जसं शावियाने सांगितलं पुढच्या अक्षय तृतीयेला इंग्लिश स्कूल मडुराच्या पटांगणावर, तसंच निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी. ओढ असावी हृदयामध्ये, स्नेह असावे ओठी. ओढ असावी हृदयामध्ये, स्नेह असावे ओठी. समोर उभा आहे मी आपल्या आभार प्रदर्शनासाठी. आभार प्रदर्शन. तर आज या समारंभासाठी आलेले माझे सर्व मित्र, माझे सर्व मैत्रिणी, सर्व शिक्षक, इतर शिक्षकेतर कर्मचारी, सहाय्यक वर्ग, या सर्वांचे मी या कार्यक्रमात आल्याबद्दल आभार व्यक्त करतो. तसेच हा कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी ज्या काही आमच्या मित्रांनी, ठराविक मित्र जसे मागासपासून त्यांची नावं घेतच आहे मी पुन्हा पुन्हा, विश्राम गावडे म्हणा, अंतोन फर्नांडिस म्हणा, शावियर म्हणा, शंकर परब, नयन परब, त्यानंतर नीरा मयेकर, वर्षा पंडित, त्यानंतर गुंडू मेस्त्री, लालशेड इनर, धोंडू मेस्त्री, असे ठराविक जी काही नावं आहेत ज्यांनी खूप मेहनत घेतली. मी जरी आता इथं सूत्रसंचालन करत असलो तरी आयत्यावर कोयता मारायला उभा राहिलेलो आहे, यात काय वाद नाही. पण मी सूत्रसंचालन करावं असं मला वाटलं, म्हणून मी विश्रामला विचारलं होतं. तर विश्राम बोलला अजून बॅच मध्ये तरी कोणी करायला एवढा उत्सुक दिसत नाही, आणि दुसऱ्याला सूत्रसंचालन करायला लावणं ही मला वाटतं आपण आपल्या शिक्षकांनी शिकवलेल्या विद्येची हे झाली असते की आपण एवढ्या शिकवलं तरी सूत्रसंचालनासाठी दुसरा माणूस का घ्यावा. म्हणून मी ती जबाबदारी घेतली आणि ही अशा पद्धतीने पार पाडलेली आहे. काही चुकलं असल्यास क्षमा असावी. आणि एवढं सांगून मी तुम्हाला सगळ्यांचा निरोप घेतो आणि हा गेट टुगेदर SSC 2003 बॅचचा गेट टुगेदरचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो.